मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो दुम दुम ते हीच घोषणा शिवसेना शिवसेना एकनिष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना शिवसेना शिवसेना एकजूट एक संघ वचनाला कटिबद्ध गणपू राष्ट्र बलशाली घेऊन विचार आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना बाळासाहेबांच्या चरणाची धूळ माती शिकवण रक्तात आमच्या दिघे साहेबांची अरे हिऱ्या पोटी गार गोटी मान कुटी बसता काळी फोडून आम्ही उडवतो नाकारून दिले ढोंग सोडला अभद्र संघ वचनाला जागते जनहित मानते कणा शिवसेना 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 संकटेही आली भव्य पार करू अग्नि दिव्य काल आज उद्या निशाणी धनुष्यबाण आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना तत्वासाठीच जिद्दी हीच सेना बाकी रद्दी जय जय महाराष्ट्र हो दुम दुम ते हीच घोषणा शिवसेना 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 आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना बाळासाहेबांच्या चरणाची धूळ माती शिकवण रक्तात आमच्या दिघे साहेबांची अरे हिऱ्या पोटी गार गोटी मान कुटी बसता काळी फोडून आम्ही उडवतो नाकारून दिले ढोंग सोडला अभद्र संघ वचनाला जागते जनहित मानते कणा शिवसेना 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 संकटेही आली भव्य पार करू अग्नि दिव्य काल आज उद्या निशाणी धनुष्यबाण आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब यांचे चिरंजीव आणि बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आणि एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक आणि एकनाथ शिंदे साहेबांचे भक्त आदरणीय ईशान्य मुंबईचे लोकसभा संपर्क प्रमुख एक कडवट शिवसैनिक बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तशा युक्तीप्रमाणे आज या मुलुंडमध्ये ज्यांचं आगमन झालं ते लोकसभेचे संपर्क प्रमुख आमदार निलेश भाऊ राणे यांचं मी मनापासून स्वागत करतो। शिवसेनेचे दुसऱ्यांदा विधान परिषदेवरती आमदार म्हणून ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ज्यांना संधी मिळाली ते आदरणीय रवींद्र फाटक साहेब यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो मी। आदरणीय अशोक पाटील आमदार भांडूप विधानसभेचे लोकप्रिय आमदार अशोकराव पाटील यांचे आगमन झालेले आहे त्यांचं सुद्धा स्वागत करतो। शिवसेना सचिव संजय मशिलकर साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर साहेब यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी मी बेले यांना विनंती करतो की आपण जगदीशभाई विधानसभेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आपण आदरणीय लोकसभा संपर्क प्रमुख आमदार निलेश राणे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करायचा आहे। मी सर्व उपविभाग प्रमुख
सन्माननीय विभाग प्रमुख जगदीश शेट्टी साहेब यांना विनंती करतो की त्यांचा शॉल पुष्पगुच्छ व दुसरी तसेच सन्मान्य विधान परिषद सदस्य आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या मुलुंडमध्ये गोरगरिबांना 2000 घरं उपलब्ध करून देणारे आणि आणखी काही लोकांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र झटणारे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय मार्गदर्शक रवींद्र फाटक साहेब यांचा सन्मान सर्व उपविभाग प्रमुख महिला पुरुष यांच्या वतीनं होतोय. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. सर्व महिला पुरुष उपविभाग प्रमुख मी सर्व शाखा प्रमुख पुरुष महिला यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जवळचे आपल्या हक्काचे आमदार अशोकदादा पाटील ज्यांना आपण ईशान्य मुंबईचा नाही ईशान्य मुंबईचा आमदार गौरवतो असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय अशोकदादा पाटील यांचा देखील सन्मान होतोय. मी सर्व शाखा प्रमुख पुरुष महिला यांना विनंती करतो की त्यांनी सर्व अशोकदादांचं शॉल पुष्पगुच्छ व गणपती बाप्पाची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो, आता नुकताच काही दिवसापूर्वी ज्यांचा वाढदिवस संपन्न झाला 75वा वाढदिवस, ज्यांनी आपल्या आयुष्याचा दीर्घकाळ ज्येष्ठ पत्रकार म्हणून अनुभवी पत्रकार म्हणून एक मार्गदर्शक म्हणून व्यतीत केला अशा आपल्या सर्वांचे लाडके आणि आपल्या मुलुंडला आपल्या हक्काचे सुकृतजी खांडेकर साहेब ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुकृतजी खांडेकर साहेब यांचा इथं वाढदिवस व शुभेच्छा दिल्या जातात. सन्माननीय निलेश राणे साहेब व पाठक साहेब यांना विनंती करतो की आपल्या संयुक्त विद्यमाने साहेबांना वाढदिवसाच्या 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्याव्या. साहेबांना उदंड निरोगी आयुष्य लाभू द्या. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्यात हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. तसेच आपल्या मुलुंडसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की यंदा झालेल्या 10वी परीक्षेमध्ये आपल्या ईशा सोनवणेनी 100% गुण प्राप्त करून 100पैकी 100% गुण प्राप्त करून आपल्या मुलुंडचा गुण गौरव केलेला आहे. तिचा देखील आपण मुलुंड विधानसभेच्या वतीने सन्माननीय निलेश राणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी तिचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. आपल्या मुलुंडसाठी अतिशय गौरवाची गोष्ट. तसेच मी आजच्या या आपल्या जी बैठक आपण लावलेली आहे SIR आढावा बैठक, त्या बैठकीमध्ये आपण ज्या विषयासाठी बैठक लावलेली आहे SIR आढावा बैठकीसाठी आज SIR मध्ये या मुलीने 100% काम केलेलं आहे. दिवस रात्र मेहनत करून तिने SIR मध्ये 100% काम केलेलं आहे. पूर्ण यादी पूर्ण मतदार त्यांच्या घरोघरी जाऊन मॅपिंग करून त्यांचा उत्कृष्ट असा डाटा पक्षापर्यंत पोहोचवलेला आहे. मी सन्माननीय राणे साहेब यांना विनंती करतो की तिचा सन्मान करावा. मी ईशान्य मुंबई युवा सेनेचे अध्यक्ष सन्माननीय गुरजोत सिंग यांना विनंती करतो की कृपया आपण मार्गदर्शन करायचं आहे. सगळ्यांना जय महाराष्ट्र. काय आज शिवसेनेचे एवढा मोठा दिवस आहे. आमचे निलेश राणे साहेब स्वतः मुलुंडला आलेले आहे आणि जय महाराष्ट्राची आवाज नाही तर आवडणार नाही साहेबांना. एकदा पुन्हा करूया जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदे साहब की हर बात जो माने
मुंबई में आए हैं उबाटा और कांग्रेस को हराने। आज मुलुंड में जो आए हैं शिवसेना को मजबूत बनाने, हमारे भाई, हमारे नेता, आमचे आदरणीय निलेशजी नारायण राणे। तर राणे साहेब, मुलुंडला तुमचं मी स्वागत करतो। आणि सर्वांना माहिती आहे की ठाणेला उबाटा, मनसे आणि काँग्रेससाठी जे सगळे घातक आहे ते आपले ठाणेचे नेता, आपले रवींद्र साहेब फाटक आहे। अजूनही दोन आमचे नेता येत आहे। अशोकदादा पाटील साहेब आले आहे, आमचे भांडूपचे आमदार। ज्यावेळी भांडूपमध्ये हे आमदारकीची सीट शिवसेना, खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाने काढली, त्यावेळी लोक बोलत होते की अरे भांडूप तर इझी सीट आहे, अशोक पाटीलची तर लॉटरी लागली, इझी सीट त्यांना दिली। पण साहेब, आता कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये आम्हाला माहिती आहे की जे उबाटा आणि मनसेने जे चाल चालली, आम्हाला आमचे मित्र पक्षाने सपोर्ट केला नाही आणि तरी सुद्धा आमदारकीची जी सीट होती ते आपल्याकडे आहे। ते आपले नेता आदरणीय अशोकदादा पाटील यांचे आम्ही स्वागत करतो। अजून दोन नेता आमचे येत आहे, सचिन आणि सेवक। ज्यावेळी सचिन अहिर साहेब यांनी प्रवेश घेतला होता शिवसेनेमध्ये, त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी बोललं की सचिन तेंडुलकर आला, तर वरलीला जे तेंडुलकर आहे ते सचिन अहिर साहेब। तर साहेब, आपले भांडूपला त्यांचे सेवक आमचे संजय दिना पाटील बसलेले आहे। आणि मला मान वाटतो ज्यावेळी ईशान्य मुंबईमध्ये, साहेब आपल्याकडे ईशान्य मुंबईमध्ये काय नाही, फक्त आपल्याकडे 3 नगरसेवक होते। एक भांडूपला, एक घाटकोपर ईस्टला 2 होते आपले, गोवंडीला 1 नगरसेवक नाही, विक्रोलीला 1 नगरसेवक नाही, मुलुंडला 1 नगरसेवक नाही। त्यावेळी श्रीकांत शिंदे साहेबांची माझी भेट झाली। श्रीकांत शिंदे साहेबांना त्यावेळी मी बोललो की साहेब, ईशान्य मुंबईमध्ये आपल्याकडे फक्त 3 नगरसेवक आहे आणि ईशान्य मुंबई हे बालासाहेबांच्या गड आहे। आमचे जवळ मी सांगू ठाणे हे आनंद दिघे साहेबांच्या गड आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या गड आहे आणि ईशान्य मुंबईमध्ये आम्हाला फक्त 3 नगरसेवक भेटले, तर हे एक आवडणारी गोष्ट नाही आहे। त्यावेळी मला श्रीकांत शिंदे साहेब बोलले होते, थांब तू आता आगे आगे देख होता है क्या। आणि आज आमच्याकडे संजय दिना पाटील साहेब आले आहे, तर नगरसेवक तर फक्त आम्हाला 3 भेटले, पण आज एक खासदार आम्हाला भेटलेला आहे। हे मुलुंडकरांसाठी, भांडूपकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। सर, संडेला एक सभा घेतली होती, ते एक पिछडलेला पक्ष आहे उबाटा आणि मनसे। छत्रपती शिवाजी महाराज आपला शिवाजी पार्क दादरमध्ये ते एक सभा घेतली होती। ते सभामध्ये असं दिसत होतं की बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना अब्दुल्ला राजा। सर, त्यावेळी CJPची प्रोटेस्ट होती। आपले एकनाथ शिंदे साहेबांच्या मला कौतुक करायचे आहे, कारण त्यावेळी ते स्टेजला एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक मोठे नेते होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार होते। ते मीटिंग, ते सभा संपली, मी त्यांना कॉल केला की साहेब कसं वाटलं तुम्हाला। माझ्याशी ते हिंदीमध्ये बोलता, मला सांगितलं गुरजोत एक बात माननी पड़ेगी, दादर शिवाजी पार्क में नरेंद्र मोदी के बैनर लगाए गए, मोदी साहब को वहाँ पर गालियाँ पड़ी, धर्मेंद्र प्रधान को वहाँ पर गालियाँ पड़ी, निर्मला सीतारमन को वहाँ पर गाली पड़ी, वहाँ पर नितिन गडकरी को भी गाली पड़ी, हर एक नेता को वहाँ पर गाली पड़ रही थी। आज आप भी सत्ता में बैठे हो, आप भी बीजेपी के साथ हो, पर एक इतनी बड़ी मैंने बात देखी वहाँ दादर शिवाजी पार्क में सब जो सत्ता में सबको गाली पड़ रही थी, पर मुझे मान होता है कि आज भगवा पगड़ी और भगवा यहाँ शिवसेना का मैं पहन के खड़ा हूँ। वहाँ पर एक भी बच्चा, एक भी जेनजी बोलूं, जेन अल्फा बोलूं, एक बच्चा वहाँ पर ऐसा नहीं था जिसने एकनाथ शिंदे साहब का अपमानजनक पोस्टर बनाया हो, क्योंकि सबको पता है कि महाराष्ट्र में कोई मान देने वाला नेता है तर ते आपले एकनाथ शिंदे साहेब आहे। साहेब, आसाममध्ये फ्लड आलेले आहे आणि अभिमानाने सांगतो की आज युवा सेनातर्फे पूर्वेश भाईच्या आशीर्वाद घेऊन, श्रीकांत शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेऊन एक शिवाग्रा करून एक डिस्ट्रिक्ट आहे। सर, आज आमची NGO आहे 6 इन महाराष्ट्र, तो एक डिस्ट्रिक्ट आम्ही अडॉप्ट करत आहे आणि ते डिस्ट्रिक्टमध्ये आसाममध्ये ते हड आलेले आहे, ते फ्लड आलेले आहे, जे काय लागला ते मदतीच्या समान आपला पक्ष शिवसेना आणि आमची ऑर्गनायझेशन 6 इन महाराष्ट्र हे देणार आहे। सर, SIR मुलुंड मी सांगू तर मुलुंड, शिवसेना मी सांगू तर आपल्या अगोदर 2 नगरसेवक होते। आज BMCला आम्हाला एकही तिकीटही भेटली नाही, तर तुम्हाला विनंती करतो की SIR मध्ये आम्ही मेहनत घेत आहे। मुंबईमध्ये आता आम्ही टॉप 5 मध्ये येणार हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो, पण एवढंच सांगतो सर,
येणाऱ्या इलेक्शनमध्ये मुलुंडकरांना आपली जी हे लाडकी बहीण बसलेली आहे त्यांना मजबूत करा. माझी 2 नगरसेविका आपल्याकडे बसलेली आहे. आमच्याकडे आनंद जाधव साहेब आहे, मशिलकर साहेब आहे, जग्गूभाई आहे. साहेब यांची तुम्ही रिकमेंडेशन द्या. मुलुंडमध्ये आपल्याला तिकीट भेटेल तर नक्की मी सांगू भारतीय जनता पार्टी मुलुंड में एक हवा का झोंका है. शिवसेना अगर इलेक्शन में खड़े हो गई तो बीजेपी को भी हमसे धोखा है. तर सर एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुरजोतभाई. धन्यवाद. आजच्या या आपल्या कार्यक्रमाला आपल्या हक्काचे मी सन्माननीय आपले मार्गदर्शक आपल्या मुलुंडच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारे आपल्या हाकेला प्रत्येक वेळी हाक देऊन आपल्या सर्व अडचणी सोडवणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या मुलुंड विधानसभेमध्ये भरपूर SRAचे प्रकल्प राबवून गोरगरिबांना घरे मिळवून देणारे. आता नुकताच त्यांनी 2000 गोरगरिबांना घरं मिळवून दिलेत. आणखी कित्येक हजार लोकांना तरी घरं आपल्या फाटक साहेबांच्या आशीर्वादाने मिळणार आहेत, शिंदे साहेबांच्या आशीर्वाद मिळणार आहेत. मी असे आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक सन्माननीय विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. मुलुंड विधानसभा शिवसेना SRच्या आढावा बैठकीसाठी या व्यासपीठावरती सिंधुदुर्गाचे नेते, महाराष्ट्राचे आमचे नेते आणि कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार आणि इथे ईशान्य मुंबई संपर्क प्रमुख निलेश राणे, सचिव आमचे माझे मित्र संजय मशिलकर साहेब, उपनेते आमचे आनंद जाधव साहेब, पत्रकार सुकृत खांडेकर साहेब, विभाग प्रमुख ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, जगू शेट्टी आणि त्यांची पूर्ण टीम, माजी नगरसेविका मॅडम सुनंदा पाटील, महिला विभाग संघटिका सुजाता फाटक आणि आमचे माझे मित्र सहकारी, तुम्ही आले नव्हते नाव त्यांनी लिहिल्यानंतर मी लिहिलं, अशोक पाटील साहेब आमदार, सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्वांची नावं घेत नाही, महिला आघाडी, युवा आपला सर्वांचीच माझ्या नावं न घेता समोर बसलेले सर्व कार्यकर्ते, मधीच निलेश राणेंची परमिशन घेऊन मी बोलायला उभा राहिलो की मला ठाण्यामध्ये कार्यक्रम आहे, तिथे शिंदेसाहेब पोचत आहेत. पण जगू शेट्टीने आज कार्यक्रम आयोजित केला आणि जगू शेट्टीने निमंत्रण केलं. माझा सत्कार केल्याबद्दल सर्वप्रथम मी शिवसेना शाखा मुलुंड शाखेचं मनापासून कौतुक करतो. असंच प्रेम आशीर्वाद आमच्याकडे राहावं. निलेशजी मी तुम्हाला सांगतो, या मुलुंड शहरामध्ये त्या माध्यमातून तो आता भाषण करत होता की 2000 घरं SRAच्या माध्यमातून आम्ही बरंच इथे काम केलं आणि या माध्यमातून जास्त गरीब लोकांना घरं द्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये सर्वच लोकांनी आम्हाला मदत केली. त्याच्याबद्दल आपल्या टीमचं व्यासपीठावर बसलेले आहेत सर्व टीमचं मनापासून मी, मशिलकर साहेब असतील, जाधव साहेब असतील, जगू शेट्टी साहेब असतील, आमचे आमदार साहेब असतील, सर्वच म्हणजे संजय पाटील असतील, या सर्वांनी मदत केली. त्या माध्यमातून आपलं सहकार्य कायमस्वरूपी राहिलं. पण आज शिवसेना मुलुंड विधानसभा आढावा बैठकीसाठी आपण सर्व SRच्या माध्यमातून आपण सगळं महाराष्ट्रामध्ये SRचं काम चाललं आहे आणि SRचं काम करत असताना याची जबाबदारी आमचे नेते निलेशजी राणेंकडे दिलेली आहे. त्या माध्यमातून ती माहिती ते देतीलच. पण मला वाटतं या मुलुंड विधानसभेच्या माध्यमातून याचं भाषण ऐकत होतो. साहेब, या मुलुंड विधानसभेमध्ये मी 20 वर्ष इथे आम्ही काम करतो आहे, पण शिवसेनेचा एक पण नगरसेवक नाही, आमदार नाही. महायुतीमध्ये हे सीट सगळे BJPकडे जायचे. त्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होतो आहे, बरोबर ना, अन्याय होतो आहे. त्या माध्यमातून मला असं वाटतं की शिंदेसाहेबांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आपण संपर्क नेते आहेत, संपर्क प्रमुख आहेत आणि आम्ही सर्वच लोक मिळून इथे या भविष्यात ह्या ज्या आता एवढे पदाधिकारी आपल्या या सभागृहात बसले आहेत, त्याची सर्वांची इच्छा आहे की आपल्या आता लोकप्रिय खासदार संजय पाटील आपल्याकडे आलेत, बाजूला आमदार आपले आहेत पाटील साहेब, पण इथले स्थानिक मुलुंड विधानसभेमध्ये आपले शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक बसणं होणं जरुरी आहे. त्या माध्यमातून मला वाटतं ही गर्दी, त्याच्या गर्दीच्या माध्यमाने भविष्यात इथलेच किंवा सभागृहात इथे व्यासपीठावर बसलेले याच्यातले 1-2 नगरसेवक व्हावे, ही आमची या मिटिंगच्या माध्यमातून शुभेच्छा असेल. आपण सर्वांनी त्याचा पुढाकार घ्यावा. मला जगू शेट्टीने आणि तुमच्या पूर्व टीमने बोलायलाबद्दल मनापासून धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांचं प्रेम यापूर्वी देखील मुलुंडवर होतं आणि यानंतर तर ते वाढेलच अशी अपेक्षा आहे. आणि साहेबांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे सन्माननीय जगदीश शेट्टी साहेब 2 शब्द मार्गदर्शन करतील. व्यासपीठावर जमलेले आमचे
शिवसेनेचे संपर्क ईशान्य मुंबईचे संपर्क प्रमुख निलेशजी राणे साहेब, आमदार निलेशजी राणे साहेब, अशोकदादा पाटील, आपले सचिव संजय मशिलकर साहेब, उपनेते आनंद जाधव साहेब, विभाग प्रमुख पाटीलताई, माजी नगरसेवक सुजाता पाठक, विभाग प्रमुख पाटीलताई, माजी नगरसेवक, विधानसभा प्रमुख अश्विनीताई आणि सर्व शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि सर्व सेलचे इथं अध्यक्ष जमलेले सर्वांना जय महाराष्ट्र. आज इथे आपण सर्व एक 2-4 दिवसापूर्वी निरोप आला की आपल्याला SRIचं आणि आढावा बैठक पक्षाचा घ्यायचा आहे. अर्जंटमध्ये आपण हॉल बुक करून शॉर्ट नोटीसमध्ये एवढे लोक जमले आणि सर्वांचं मी आभारी आहे. साहेब, मुलुंड विधानसभेत काम करताना याच्या आधी आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्याकडे आलेलो, आमच्या मुलुंडची समस्या तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही बोले बिंदास आम्ही तुमच्या मागे आहे. तसंच सर्व लोक चार्ज घेऊन काम करतात. SRIसाठीही सर्व लोक काम करतात, सर्व पदाधिकारी एकत्र मिळून काम करतात. थोडंसं अजून तुम्ही ताकद दिलं तर बरं होईल, जेणेकरून सर्व चार्ज होतील. इथे सर्व साहेब बॅट्समॅन आहेत, तुमचा आशीर्वाद पाहिजे. आज हे 4 वर्षात पहिल्यांदा अशी बैठक झाली, त्यामुळे सर्वांना ऊर्जा आणि ताकद भेटलेलं आहे. म्हणून साहेब तुम्ही मुलुंडला वेळ दिल्याबद्दल आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आज हा जनसमुदाय सर्व जगदीश शेट्टी साहेब यांच्या अथक मेहनतीचं प्रतीक आहे. सर्व कार्यकर्त्यांना एकजूट ठेवून जगदीश शेट्टी साहेब मुलुंड विधानसभाचं कामकाज चालवत असतात. सर्वांना वेळोवेळी ओरडत देखील असतात, सर्वांना गोड प्रेम देखील देत असतात. तर मी सन्माननीय उपनेते आनंदराव जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण देखील 2 शब्द मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना मानाचा मुजरा करतो. युवा सेनेची आन बान आणि शान डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा करतो. आज मुलुंड विधानसभेच्या आढावा बैठकीसाठी SIRचं कामाच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी या लोकसभेचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे आमदार आदरणीय निलेश राणे साहेब, या बाजूच्याच विभागाचे आपले आमदार अशोकदादा पाटील, शिवसेनेचे सचिव श्री संजय मशिलकर साहेब, ज्यांचे ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांचा नुसताच आत्ता 75वा वाढदिवस झाला ते आमचे आदरणीय सुकृत खांडेकर साहेब, आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेला विभाग प्रमुख सुजाताताई पाठक, माजी नगरसेविका सुनंदाताई पाटील, विधानसभा प्रमुख आमच्या अश्विनीताई, व्यासपीठावर उपस्थित युवा सेनेचे गुरजोत आमचा अध्यक्ष ईशान्य मुंबईचा, व्यासपीठावर सर्वच उपविभाग प्रमुख, समन्वयक, संघटक, माझ्यासमोर बसलेले महिला आघाडीच्या शिवसेनेचे सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, BLA 2 आणि सर्व शिवसेनेच्या माता आणि भगिनी. साहेब, मी या ठिकाणी राहायला जरी मुलुंडमध्ये असलो तरी माझं काम मराठवाड्यामध्ये हिंगोली आणि परभणी ह्या 2 लोकसभेचा मी तुमच्यासारखाच लोकसभा संपर्क प्रमुख आहे. जास्तीत जास्त वेळ माझा हा मराठवाड्यामध्ये 2 जिल्ह्यामध्ये जातो. राहायला इथं असल्यामुळं जगदीश शेट्टीचा मी मनापासून अभिनंदन साहेब करेन की जगदीश शेट्टींनी या ठिकाणी SIRचं काम, BLO 2चं काम चांगल्या प्रकारे सर्वांच्या करून घेतलेलं आहे. आणि साहेब, दुसरं एक आपल्याला सांगेन की आपण या ठिकाणी लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून आलात, याच्यानंतर शिवसेनेमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. आणि आम्ही 3 दिवस मशिलकर साहेब आहेत, मी आहे आणि जगदीश आहे, आम्ही या ठिकाणी सातत्यानं शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि आमचे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. शिवसेनेच्या इतिहासामध्ये शिंदे साहेबांच्याकडे आल्यानंतर हा प्रथम एवढा मोठा मेळावा जगदीश शेट्टी यांच्या माध्यमातून निलेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडतोय. मी माझ्या सर्व महिला शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पुरुष महिला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला जी जबाबदारी आम्ही दिली ती जबाबदारी वेळेमध्ये आपण चोख पाडली, त्यामुळे आपलं मनापासून सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि साहेब, तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी मी आठवण करून देतो. ज्यावेळेला मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, या ठिकाणी कॅप्टन अडसूळ साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. हे आपल्या SIRचं काम अडसूळ साहेब या ठिकाणी पाहतात. मी अडसूळ साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो. सर, धन्यवाद.
या ठिकाणी आपले शिवसेना सचिव कॅप्टन माजी आमदार अडसूळ साहेब, अभिजित अडसूळ साहेबसुद्धा या ठिकाणी SIRच्या माध्यमातून नेहमी मार्गदर्शन करतात. मी राणेसाहेब जास्त वेळ घेणार नाही, एकाच मिनिटात संपवतो की जगदीश शेट्टी या ठिकाणी मगाशी गुरुजोत आपण बोललात की या ठिकाणी आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही. एक काळ असा होता की शिवसेनेचे 3 नगरसेवक मुलुंडमध्ये होते आणि तीच परिस्थिती भविष्यामध्ये पुढच्या वेळेला 100% येणार आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की निलेश राणे साहेबांसारखा एक अभ्यासू शिवसैनिक आमदार आणि लोकसभा संपर्क प्रमुख आपल्याला मिळाला आहे. त्यामुळं आपल्याला येणारे पुढचे दिवस चांगले येणार आहेत. माझी फक्त माझ्या शाखा प्रमुखांना सर्वांना विनंती आहे की आपण जे जगदीश शेट्टीच्या माध्यमातून काम करताय ते काम आपण चालू ठेवूया, शिवसेना वाढवूया. शिंदे साहेबांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहेच, मुलुंडमध्ये नाही सर्व मुंबईमध्ये आहे. सर्वांच्या मुखामध्ये, सर्वांच्या हृदयामध्ये जर महाराष्ट्राचा जर पुढचा मुख्यमंत्री कोण पाहिजे असेल तर एकनाथ शिंदे साहेब पाहिजे असतील, हे सर्वांच्या मनामध्ये आजही आहे. म्हणून मी राणेसाहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. अडसूळ साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो. पाटील साहेब तुमचंही अभिनंदन करतो. व्यासपीठावरील सर्वांचं अभिनंदन करतो. ज्यांचं मी नाव घेतलं ते लाखाची माणसं आहेत आणि ज्यांचं नाव नाही घेतलं ती 1.25 लाखाची माणसं आहेत. एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीस पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. आजच्या या आपल्या SIR आढावा बैठकीस तसेच शिवसेना कार्य आढावा बैठकीस सन्माननीय कॅप्टन अभिजितजी अडसूळ साहेब, शिवसेना पक्ष सचिव व माजी आमदार आणि आपल्या SIRचे ईशान्य मुंबईचे संपर्क प्रमुख सन्माननीय अभिजितजी अडसूळ साहेब यांचा इथं सन्मान होतोय. मी शाखा प्रमुख सन्माननीय संपूर्ण शाखा प्रमुख पुरुष महिला यांना विनंती करतो की त्यांनी आपण SIRसाठी अहोरात्र मेहनत घेत आहात. सर्व शाखा प्रमुख, सर्व महिला शाखा प्रमुख दिवस रात्र एक करून SIRसाठी काम करत आहात. आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान होतोय, साहेबांनी त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. मान्यवरांना कोटी कोटी प्रणाम. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे साहेब यांच्या कार्याला प्रणाम. मला अधिक काही बोलायचं नाही आहे. सावंत भाऊच बोलणार. आपल्याला सांगेन की मी 92ला बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याच एरियामधून मी निवडून आलेली आहे. त्यावेळेला मी काँग्रेसमधून निवडून आलेली आहे. पण बाळासाहेबांचं आपण सांगायचं म्हणजे महिलांवर अतिशय अफाट असं प्रेम, त्यांच्याबद्दल आपण कायच सांगूया. पण आपले साहेबसुद्धा एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्याबद्दल एक लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ म्हणून त्यांनी जे आपल्यावर प्रेम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे जेवढं आपण धन्यवाद करू तेवढे कमीच आहेत. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आदरणीय राणेजी, अशोक भाऊ पाटील, जग्गू शेट्टीजी, मशिलकरजी, आनंद भाऊ, महिला विभाग प्रमुख आमच्या सुजाता फाटक, अश्विनीताई आणि आदरणीय व्यासपीठ. गुरुज्योतनी खूप काही बोललेले आहेत. खरं म्हणजे मला बोलायची इच्छा नव्हती, पण आपल्या महिला भगिनी इतक्या मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत तेव्हा एका तरी महिलेने बोलावं असं मला वाटलं, म्हणून मी बोलते. खूप चांगला विषय आहे आजचा, तो म्हणजे एक आढावा बैठकीच्या निमित्ताने आपल्याला जो कार्यक्रम दिलेला आहे BLA 2, जो कार्यक्रम आपण एक निवडणुकीसाठी करत असतो तो कार्यक्रम. आता निवडणुका नाही आहेत, पण आज आपल्याला लोकांपर्यंत, आपल्या मतदारांपर्यंत पोहोचायला एक चांगली संधी मिळालेली आहे. तेव्हा आपल्या सगळ्या महिलांना, आमच्या महिलांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे BLAचं. त्याच्यामुळे आमच्या महिलांचा पण पुढे विचार व्हावा अशी मी आपल्याला विनंती करते. आणि खरंच मी माझ्या महिला व शाखा प्रमुखांना
आणि इतर सगळ्या महिलांना मी धन्यवाद करते की त्या खूप खूप हिरिरीने कामं करत असतात. तेव्हा त्यांचा चांगल्या प्रकारे विचार व्हावा, समितीवर म्हणा किंवा महामंडळांवर म्हणा किंवा नगरसेवक म्हणून. मला असं वाटते की मी अधिक काही न बोलता, कारण आपण ज्यांना ऐकायला आलेले आहोत त्यांना आपण ऐकूया. तेव्हा मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ताई. मी सन्माननीय पक्ष सचिव, आपले मार्गदर्शक, आधारस्तंभ सन्माननीय संजयजी मशिलकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी देखील संबोधित करावं. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना चरणस्पर्श करतो. व्यासपीठावर उपस्थित ईशान्य मुंबईचे संपर्क प्रमुख हितेशी राणेर साहेब, आमदार अशोकजी पाटील, माझे मित्र सचिव कॅप्टन अभिजितजी अडसूळ, या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते आनंदजी जाधव साहेब, फाटकताई, पाटीलताई, सर्वच मान्यवर आणि उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनींनो, खरं तर आज अण्णासाहेबांची 106वी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने जी आढावा बैठक या ठिकाणी ठेवलेली आहे. 2 दिवसापासून आम्ही देखील SIRच्या बाबतीमध्ये सगळंच पदाधिकाऱ्यांशी आम्ही माहिती घेत होतो. काम सुरू आहे, काम चांगलं चालू आहे. पण गेल्या 10 वर्षामध्ये खरं तर या ठिकाणी नगरसेवक नाही, आमदारकीसाठीची जी काही सीट होती ती असेल, खासदारकी असेल, ही भाजपला आंदण म्हणूनच दिली. कधीतरी प्रश्न पडायचा की कमल का फूल कभी न भूल, अशी परिस्थिती झाली आणि धनुष्यबाणच आम्ही विसरतो की काय, अशी अवस्था झाली. कधीतरी आपला खासदार असावा, आमदार असावा. लोकांच्या समस्या काय असतात तर पोलीस स्टेशन असतं, रेशनिंग ऑफिस असतो, महानगरपालिका टी वॉर्ड असते, पाणी खात्यातलं काम असतं किंवा इलेक्ट्रिसिटी MSCBचं काम असतं. पण संघर्षात्मक शिवाय यश मिळत नाही आणि संघर्ष करायचा तर या गोष्टीला सामोरं जायचं असेल तर पाठबळ कोण देणार. आणि शिंदेसाहेबांच्या पक्षात आल्यानंतर खऱ्या अर्थाने याला मूर्त स्वरूप मिळालं आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कॉन्फिडन्स लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी आज जर काम बघायला गेलं तर लोकप्रतिनिधीने पाठवलेलं आहे आणि मग त्याला धमक्या द्यायला सुरुवात केली. इथपर्यंत परिस्थिती आली आणि आता बिल्डिंगचे खड्डे कोणी मारायचे इथपासून तर आता खड्ड्यात कोणाला टाकायचं इथपर्यंत आम्हाला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आणि मला असं वाटतं यानंतर आपण या गोष्टीलासुद्धा मागे पुढे बघणार नाही, कारण शिवसैनिक जगला तर पक्ष टिकेल आणि पक्ष वाढायचा असेल तर पक्षाला कणखर नेतृत्वाची आणि पाठबळाची गरज आहे. ती खऱ्या अर्थाने आता राणेसाहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता पुन्हा एकदा आपण संघटित व्हा, एकत्र व्हा, सज्ज व्हा, आपण एकत्रितपणे लढूया आणि आपण पुन्हा एकदा पक्षाला दावारूपाला आपण आणून पुन्हा एकदा शिवसेनेचा जो काही बुलंद आवाज आहे ते बुलूनमध्ये पुन्हा एकदा आपण आणूया अशी आपल्याला सगळ्यांना साथ घालतो आणि या ठिकाणी माझं मी भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. आज आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मार्गदर्शन राबण्यासाठी आपल्या ईशान्य मुंबईचे आमदार आपण ज्यांना संबोधतो, तत्पूर्वी ज्यांनी आयुष्याची 75 वर्ष या समाजाची सेवा करत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करत आपल्यासारख्या तरुण पिढीला उत्कृष्ट असं मार्गदर्शन करत आपलं आयुष्य व्यतीत केलं, असे आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक, वेळोवेळी आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये कसं आपण वावरलं पाहिजे, कसं आयुष्य व्यतीत केलं पाहिजे त्याविषयी मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय सुकृतजी खांडेकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी देखील मार्गदर्शन करावं. नमस्कार. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीला मी सुरुवातीला वंदन करतो, कारण या दोघांचाही मला खूप पत्रकार म्हणून सहवास लाभलेला आहे, त्यातून मला आनंद मिळालेला आहे. आणि आपली पत्रकारिता महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी कशी राबवायची, लिहायची
यांची शिकवणूक या दोघांकडे मला मिळालेली आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जी काही आदराची स्थानं आहेत त्याच्यामध्ये निलेशजी आहेत. आणि विशेष म्हणजे नारायण राणेंचा मला खूप पत्रकार म्हणून सहवास लाभलेला आहे आणि राणेसाहेबांच्या प्रहारमध्ये 6 वर्ष संपादक म्हणून काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. आज मी ते पत्रकार म्हणून विधिमंडळात जातो, मंत्रालयात जातो आणि निलेश राणेंची भाषणं ऐकतो. ते केवळ सत्ताधारी पक्षात आहेत म्हणून चापलुसी कधी करत नाहीत, जनतेच्या प्रश्नावर तडजोड नाहीत, सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडतात. कोकण असो, मुंबई असो, महाराष्ट्र असो, सरकारला थरकाप करणारं त्यांची भाषणं असतात. म्हणजे मला नारायण राणे साहेबांची आठवण होते. ते विरोधी पक्षनेते असताना मी त्यांना बघितलं आहे, मुख्यमंत्री असताना बघितलं आहे, मंत्री असताना बघितलं आहे. ते जेव्हा बोलायला उठायचे तेव्हा अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये थरकाप उडायचा आणि राज्यकर्त्यांना आता हे काय बोलणार आणि आपल्याला काय आपल्यावर तोफा टाकणार अशी त्यांना काळजी वाटायची. हेच गुण, हीच प्रतिमा, हेच काम आज निलेशजी तुम्ही करतात. मला तुमच्याबद्दल अतिशय अभिमान आहे. आणि निलेशजी जेव्हा भाषणाला उठतात तेव्हा ते अतिशय शांतपणे बोलतात, आपला मुद्दा अतिशय आक्रमकपणे मांडतात. वडिलांचे गुण सगळे त्यांच्यामध्ये आहेत आणि त्यांना जेव्हा संधी मिळते तेव्हा संपूर्ण पत्रकार कक्ष आणि सभागृहातले सर्व पक्षाचे सदस्य मन लावून त्यांचं भाषण ऐकतात. निलेशजी, मला तुमचा अतिशय अभिमान आहे. आज तुमच्याकडे या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. मला खूप छान वाटलं, जिथं निलेशजी जातील ना, जिथं स्पर्श करतील तिथं सोनं करतील. आज या मतदारसंघात मुलुंडमध्ये आलेले आहेत. या मुलुंडमध्ये पुढच्या वेळेला शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नक्की नगरसेवक निवडून येतील आणि पुढचा आमदार इथला असू शकतो. एवढं त्यांच्याकडे तुम्हाला ऊर्जा देण्याची ताकद आहे. तुम्ही मात्र त्यांना मनापासून साथ दिली पाहिजे. आज व्यासपीठावर आमदार अशोक पाटील बसलेले आहेत, मगाशी रवींद्र फाटक येऊन गेलेले आहेत, कॅप्टन आनंद अडसुळे. पण काय यांच्यासुद्धा वडिलांचाच मला जास्त संबंध आला हो. म्हणजे पत्रकारितेचा अनुभव म्हणा, सहवास म्हणा, त्यामुळे या लोकांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि आज तुमची सगळी गर्दी आणि उत्स्फूर्त हा जो सगळा प्रतिसाद मिळाला ना, जगदीशभाई, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. म्हणजे तुम्ही सूत्र घेतल्यापासून मुलुंडमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केलेली आहे आणि नव्या बदललेल्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना साथ तर पाहिजेच, पण जनतेलाही पर्याय पाहिजे, हे या सगळ्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावरून दिसत होते. आज हॉल कमी पडला हो. पुढच्या वेळेला तुम्ही मोठा घ्या ना हॉल, चांगला तो आपणा बाजारचा घ्या, मराठा मंडळाचा घ्या, आणखीन कुठला मोठा घ्या. फारच लोकांची इथं गैरसोय झाली. म्हणजे अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत या पक्षाकडनं. आम्हाला या पक्षाची गरज आहे, आवश्यकता आहे, आम्ही त्यांच्यासाठी काम करणारे तयार आहोत, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि तुम्हीसुद्धा त्याला साथ द्या. मी तरी मुलुंडमध्येच गेले जवळजवळ 36-38 वर्ष राहतो आहे. पण पत्रकार म्हणून मुंबईत आणि महाराष्ट्रात सगळीकडे फिरत असतो. एकनाथ शिंदे साहेबांनी वेगळा पक्ष स्थापन करून त्याला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळवून एक मोठा आधार मराठी माणसाला दिलेला आहे. एकनाथ शिंदे ते काम करतात ना अहोरात्र, आणि मलाही आश्चर्य वाटतं. मी अनेक नेते बघतो, हा माणूस झोपतो कधी आणि उठतो कधी हेच कळत नाही मला. हा माणूस कधी दमलेला थकलेला कधी दिसत नाही. काल दिल्लीला होते, आज सकाळी पुण्याला होते, आत्ता ठाण्यामध्ये आहेत. असा दिवस, अख्खे दिवस, महिना ते काम करतायत. कोणासाठी करतायत हो? पक्ष वाढवा म्हणून करतात ना. आणि शेवटी लोकशाहीमध्ये संख्याबळ हेच महत्त्वाचं असतं. संख्याबळाची ताकद बघूनच आपल्याला सत्ता मिळत असते. पक्षाचं संख्याबळ वाढवावं म्हणून एकनाथ शिंदे साहेब प्रयत्न करतायत. तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला त्याचे ते बक्षीस देतात. उत्तम काम करा, तुम्हाला शाबासकी देतात. आणि तुम्ही केलेल्या चुकासुद्धा ते पोटात घालतात हो. तुम्हाला किती सांभाळून घेतात. तुम्ही त्यांना संपूर्ण साथ द्यायला पाहिजे. त्यांना झोकून जसं ते काम करतात तसं तुम्ही झोकून काम करायला पाहिजे, एवढी माझी अपेक्षा आहे. एक माझ्या मनात येतं, आज अख्ख्या मुंबईभर सगळीकडे टॉवर्स उभे राहिलेले आहेत.
25 मजली, 40 मजली, 50 मजली. मी विचार करतो, हे आपले मतदार आहेत का हो? याच्यात मराठी लोक किती आहेत? एक म्हणजे मराठी करून आपण याच्यापुढून निवडून येऊ शकणार नाही. आता मराठी उरलेत किती? झोपडपट्ट्यांमध्ये, चाळींमध्ये, कोळीवाड्यांमध्ये, जुन्या वस्त्यांमध्ये. हे लोकसुद्धा डिवाईड असतात वेगवेगळ्या पक्षांमध्ये. हे लोक आपल्याबरोबर एकजुटीनं कसं राहतील हे बघायला पाहिजे. आणि अमराठीसुद्धा लोक आपल्याकडे कसे येतील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आज मुंबईमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 18% फक्त मराठी आहेत. ही माझी माहिती नाही आहे. परवा मुंबईच्या महापौर रितू तावडे एका कार्यक्रमात बोलल्या, तेव्हा मी त्यांच्या बाजूलाच बसलेलो होतो. मुंबईच्या महापौरच सांगतायत फक्त 18% मराठी आहेत. म्हणजे याचा अर्थ 72% अमराठी आहेत. मराठीसुद्धा वेगवेगळ्या पक्षात डिवाईड आहेत. अशा वेळेला या सर्व मराठी मतदारांना आपल्याकडे खेचून घेणं, जोडून घेणं यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतील. आणि केवळ त्यांच्या मतांवर आपण निवडून येणार नाही, तर अमराठी लोकांनासुद्धा निवडून आपण जवळ केलं पाहिजे. आज दिल्लीमध्ये झेनजीचं आंदोलन झालं. अख्ख्या महाराष्ट्रात काय, देशात प्रत्येक शहरात झेनजीची मुलं रस्त्यावर आली. ही कोणाकडे येतो? आपण त्यांना आता जवळ करण्याची आवश्यकता आहे. त्यांचं मन समजावून घेण्याची आवश्यकता आहे. ते एखाद्याविरुद्ध, कोणाच्या नेत्याविरुद्ध घोषणा देतात, मी ते काय त्याचा द्वेष आहे म्हणून देत नाहीत. ही मुलांची भाषा आहे. ही सुद्धा भाषा, त्यांची प्रवृत्ती, त्यांच्या आवडीनिवडी हे लक्षात घेऊन, कारण आता हे सगळे उद्याचे मतदार मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. या लोकांना आपण जवळ केलं पाहिजे. आज सगळीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. आपल्या घरी काम करणाऱ्या मोलकर्णीची मुलंसुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारी मुलं आणि त्यांचे पालक हे सुद्धा आपल्याकडे कसे राहतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. यावर्षी 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये 96,000 मुलं मराठीमध्ये नापास झाले आहेत. 10वीच्या परीक्षेमध्ये मराठी मुलं मराठी विषयातच नापास झालेली आहेत. मी त्याचा शोध घेतला, अनेकांशी बोललो, कारण ही मुलं वाचतच नाहीत, आपलं पुस्तकच वाचत नाहीत. सगळ्यांची वाचनाची सवय कमी झालेली आहे. अरे तुमचं पाठ्यपुस्तकही तुम्ही वाचत नसणार तर पेपर काय लिहिणार? म्हणजे इतकी बेफिकिरी मुलांमध्ये निर्माण झालेली आहे. सगळ्यांच्या मुलांच्या आता स्मार्टफोन आहेत, सगळं त्याच्यावर त्यांना ते आवडीनिवडीचं मिळतं, पण त्याचा परिणाम परीक्षेवर होतो. आज मुलुंडमधल्या जेवढ्या 27 मराठी संस्था आहेत, या संस्था एकत्र येऊन वेगवेगळ्या मराठी शाळेत जाऊन ही मुलं पुन्हा मराठीमध्ये चांगले मार्क कसे मिळतील आणि त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत. उद्या त्याची मीटिंगसुद्धा आहे. दर 15 दिवसांनी एकदा मीटिंग होते की आता काय आढावा काय झालेला आहे. जसा तुम्ही SIRचा आढावा घेता, असंही तुम्हाला त्या पातळीवर सुद्धा तुम्हाला प्रयत्न करायला लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला शक्ती ज्या पक्षाकडे आहे तो पक्ष नेहमी पुढे होतो आणि गतिमान जातो, हे कायम लक्षात ठेवा. एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना आपल्याकडे खेचून घेतलं. आज 2 कोटी बहिणींचा लाडका भाऊ अशी एकनाथ शिंदे साहेबांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख झालेली आहे. तर या सगळ्या बहिणी आपल्याशी जोडून घेणं, आपल्या पक्षाशी संलग्न ठेवणं, आपल्या पक्षाला त्यांचं मतदान कसं होईल आणि पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमात आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्या सहभाग कसा होतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, भाजपचं एक बघा तुम्ही, भाजप हा पक्षाला सारखे कार्यक्रम देत असतो. त्यांचा नगरसेवक असो, त्यांचा वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष असोत, आमदार असोत, नगरसेवक असोत, यांना तो पक्ष स्वस्थ बसून देत नाही. सारखे वेगवेगळे कार्यक्रम त्यांना गुंतवून ठेवणं, त्यांना काही वेळेला अनेकदा स्वतःचं लाईफही राहत नाही असा तो पक्ष करतो. तर आपण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपल्या विभागामध्ये कसं गुंतवून ठेवता येईल आणि त्याचे रिटर्न्स आपल्या पक्षाला कसे मिळतील याचा आराखडा आखून सातत्यानं हे काम केलं पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. बदललेली परिस्थितीमध्ये जी स्ट्रॅटेजी निर्माण करता येते की पक्ष बांधणीची, आता 3 वर्ष निवडणुका नाही आहेत, या 3 वर्षामध्ये असा पक्ष निर्माण करा की पुढच्या निवडणुकीत 2029च्या निवडणुकीत, मग ती महापालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, मुलुंड, ईशान्य मुंबई आणि महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा झेंडा जोरदार फडकला पाहिजे आणि मोठं यश संपादन झालं पाहिजे. ही जी कार्यकर्त्यांची ताकद आहे
ही पक्षाभोवती उभी करा. आज इथं निलेश राणे आलेले आहेत, यांनी ऊर्जा देणारच तुम्हाला, मला खात्री आहे. आज शुभ शकून आहे ते इथं आलेले आहेत ना. बस आजपासून शिवसेना मुलुंड ईशान्य मुंबईची भरभराट व्हायला सुरुवात होणार, याची मी तुम्हाला आम्ही देतो पत्रकार म्हणून. एवढं त्यांचं क्रेज आहे, ऊर्जा देण्याची धमक आणि ताकद आहे. तेही तुम्हाला स्वस्थ बसून देणार नाहीत. त्यांना साथ द्या, एकनाथ शिंदे साहेबांना साथ द्या. आणि अनेकदा मी विचार करतो, एकनाथ शिंदे सगळं पक्षासाठी करतात, तुमच्यासाठी करतात, महाराष्ट्रासाठी करतात. त्यांना काही अडचणी नाही आहेत, त्यांना काही समस्या नाही आहेत, त्यांच्या मनाविरुद्ध काही होत नाही. अरे किती गोष्टी त्या सगळं सहन करतात हो, दाखवत नाहीत. पण तुमच्याकडे त्यांचं लक्ष असतं. पक्ष चालवताना केंद्रबिंदू कार्यकर्ता असतो, हे लक्षात घेऊन ते पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्याला तुमची मनापासून साथ द्या. एक पत्रकार म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे, त्यांना माझ्या संपूर्ण शुभेच्छा त्यांना आहेत. आणि असा दिवसातले 18 तास काम करणारा, कुठलंही पद असो, कुठलंही खातं असो, कोणताही विचार न करता पक्षासाठी जनतेसाठी काम करणारा असा नेता मी तरी बघितलेला नाही आहे. अनेकदा मला त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते. अशा वेळेला तुम्ही कार्यकर्ते म्हणून पक्षाला मोठं यश संपादून द्या. आणि हेच त्यांना मोठं टॉनिक मिळेल की त्यांच्या ज्या मनाची इच्छा जी आहे, त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेवर नंबर 1 म्हणून बसला पाहिजे. याच्यात तुम्ही साथ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खांडेकर साहेब. धन्यवाद. सन्माननीय खांडेकर साहेबांनी प्रदीर्घ असा आपला अनुभव आपल्याशी व्यक्त केला आहे. आणि जनसामान्यांना ते भेटत असतात. जनसामान्याच्या मनातली जी इच्छा आहे ही सुकृत खांडेकर साहेबांच्या मुखातून आज बाहेर आलेली आहे. आणि भविष्यामध्ये सर्वांचीच इच्छा आहे की आपले साहेब मुख्यमंत्री परत बनावे आणि आपल्यासाठी परत सोन्याचे दिवस यावेत. साहेब, आम्ही मुलुंड विधानसभेमध्ये काम करत असताना आपल्या अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी, दक्षिण भारतीय सेलचे सन्माननीय शिवा गोंडार साहेब, तेलुगू समाजाचे सुधाकर मुदगोम साहेब, गुजराती सेलचे सन्माननीय अल्पेश शाह, माताडी सेनेचे सन्माननीय बाळा शिंदे साहेब, माताडी सेनेचे सन्माननीय दिनेशजी पटेकर साहेब, उत्तर भारतीय सेलचे सन्माननीय संतोषजी तिवारी साहेब, झोपडपट्टी सुधारणा समितीचे सन्माननीय प्रदीपजी जामसुदकर साहेब, मागासवर्ग प्रवर्गाचे सन्माननीय राहुलजी गवळे साहेब, वैद्यकीय कक्षाचे सन्माननीय बादलजी शेळके साहेब, तसेच ग्राहक संरक्षण कक्षाचे सन्माननीय दीपेशजी तुपे साहेब, ग्राहक संरक्षण कक्षाचे सन्माननीय प्रदीपजी ठोंबरे साहेब, कामगार सेनेचे सन्माननीय नितीनजी सावंत साहेब, डॉक्टर सेलचे आमचे सन्माननीय डॉक्टर संतोषजी साहेब यांचं देखील मोठ्या प्रमाणात आम्हाला योगदान लाभत असतं. सन्माननीय विभाग प्रमुख जगदीश शेट्टी साहेब, तसेच मुलुंड विधानसभेच्या वतीने देखील त्यांचे आपण आभार व्यक्त केले पाहिजे, कारण त्यांचं देखील आमच्या या SIR प्रक्रियेमध्ये मोठं योगदान आहे, मोठं सहकार्य आहे. मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपण ज्यांना ईशान्य मुंबईचे आमदार असे संबोधतो, असे आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक सन्माननीय अशोकदादा पाटील यांना विनंती करतो की आपण देखील 2 शब्द मार्गदर्शन व शुभेच्छा द्याव्या. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराया, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदूंचे हिंदुत्वचे सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना या स्मृतीस अभिवादन करून या महाराष्ट्र राज्याचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही मनाचा मुजरा करतो. आज खरं तर 15 दिवसापूर्वी एक भांडुपला बैठक झाली आणि पुन्हा मुलुंडला आदरणीय माझे सहकारी जग्गू शेट्टी याने याचं आयोजन केलं. आणि या बैठकीसाठी, आढावा बैठकीचे मार्गदर्शन करण्यासाठी माझे सभागृहातले सहकारी, या ईशान्य मुंबईचे ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे ते निलेशजी राणे साहेब, अभिजीतजी अडसूळ साहेब, संजय मशिलकरजी, आनंद जाधव, आमच्या साळवीताई, पाटीलताई, नंतर सुजाता पाठकताई, सर्व सन्मान्य, गुरजोत सिंग आहे मागे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला पुरुष, महिलाची संख्या जास्त आहे इकडे आज.
हे महिलांची कॉलर टाईट आहे. हे खेळीमेळ्याचं वातावरण आहे, कुटुंब आहे, परंतु आज जग्गू शेट्टींनी जी मेहनत घेतली या मुलुंडकरांना सगळ्यांना एकत्र आणलं. मी साहेब जवळजवळ 4 वर्ष विभाग प्रमुख म्हणून काम केलं. विक्रोळी माझ्याकडे, मुलुंड माझ्याकडे होतं, भांडुपही सांभाळत होतो. सुरुवातीला आलेले शाखा प्रमुख, त्यांच्याबरोबर महिला आघाडी, वारंवार बैठका व्हायच्या. मी 2002ला नगरसेवक होतो, त्यावेळेस एकही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा नव्हता. म्हणजे मी ज्यावेळेस सभागृहात होतो त्यावेळेस एकही नगरसेवक नव्हता. 2007लाही एकही नगरसेवक नव्हता. अचानक काय झालं समजलं नाही, सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक 2012ला आले. म्हणजे खरं तर मुलुंड पश्चिम आणि पूर्व 2 भाग आहेत, पण तो मुलुंड पूर्वेला हक्काचा पूर्ण मतदारसंघच. खांडेकर साहेब, मी स्वतः सॉरी, मी तुमचं मार्गदर्शकच आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात. मुलुंड पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला आपण समजतो आणि तिथे शिवसेनेशिवाय दुसऱ्याला कोणालाही शिरकाव देखील होत नव्हता. परंतु कालांतराने तिथे देखील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले. आज कैलासवासी तारासिंग नाहीत. मी तारासिंग पहिल्या वेळेस इकडे आमदार झाले तेव्हापासूनचे ही परिस्थिती. आज ही महिला आघाडी आहे. मला 4 वर्ष माझ्यासोबत एक छोटा मोठा भाऊ म्हणून काम केलं. सगळ्यांना सोबत घेऊन काम करत असताना, या मुलुंडमध्ये बांधणी करत असताना सगळे, म्हणजे जरी आपण शाखा वाईज, त्यावेळेस आपण सुरुवातीला शाखा, जग्गू शेट्टी आम्ही होतो, सुरुवातीला कुठे शाखा घ्यायची इथपासून सुरुवात झाली. आणि या संघटनेची बांधणी करत असताना शेवटी महानगरपालिका निवडणुका असतील, आमदार असेल, आमदार तिकडचा होता, खासदारही त्यांचाच. मगाशी मशिलकर बोलले की जसं काय आंदण नेल्यासारखं झालं. परंतु अभिमानाची गोष्ट एवढीच आहे, आपण ज्याची आता वाट पाहत आहोत ते सन्माननीय ईशान्य मुंबईचे खासदार, माझे छोटे बंधू, आपल्याकडे आल्यानंतर आता आपली ताकद वाढलेली आहे. आणि याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा. आज मी मुद्दामून सांगतो की ह्या SILच्या माध्यमातून आपण इथे आहोत. प्रत्येक मतदार यादी भविष्यात तुम्हाला नगरसेवक बनवण्यासाठी याच यादीचा उपयोग होणार आहे. म्हणजे आपल्या यादीमध्ये आज विशेष तो असल्यामुळे आपल्या यादीमधला मतदार हा आपला आहे की नाही. जर आपला मतदार असेल तो आपला मतदार तो तिथून कमी होता कामा नये. अनेक अडचणी आहेत याद्यामध्ये, अनेक अडचणी. मी स्वतः तिथे काम बघतोय. राणेसाहेब आपल्याला देखील माहिती आहे, अडसूसाहेब आपल्यालाही माहिती आहे, मुंबईमध्ये भांडूप हा 1 नंबरला आहे. सगळ्यात जास्त SILचं काम करणं, सगळ्यात जास्त SIL याद्या पूर्ण क्लिअर करून देऊन हा भांडूप मतदारसंघ. याचं कारण एवढ्यासाठी आहे की भविष्यात 3 वर्षांनी येणाऱ्या निवडणुका या लक्षात घेऊन त्या निवडणुकीमध्ये आपला मतदार वंचित होता कामा नये. जो आपला हक्काचा मतदार आहे तो तिथपर्यंत जायला पाहिजे. आणि मग तो मतदार भविष्यात ठरवणार आहे की पुढचा लोकप्रतिनिधी कोण असणार आहे. आणि म्हणून या याद्यांचं वाचन आणि वाचनासोबत त्या याद्यांमध्ये असलेला आपला मतदार कसा समाविष्ट झाला पाहिजे याची माहिती मात्र आपण आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. काही दिवसातच ती कच्ची यादी घोषित होणार आहे. मग त्या कच्च्या यादीमध्ये देखील तो आपला मतदारसंघ आलाय की नाही, आपला मतदार तिथे आलाय की नाही हे बघणं देखील फार गरजेचं आहे. नाही तर आपण एखाद्या नगरामध्ये फिरत असतो, अरे हे काय सगळे मराठी राहतात, इथे काय हे सगळे शिवसेनेचा गड आहे, हा शिवसेना. खांडेकर साहेब आपण बोलल्याप्रमाणे आपलं विभाजन 4 ठिकाणी झालेलं आहे. एक शिवसेना, दुसरं आग लावणारी शिवसेना, तिसरं राष्ट्रवादी, राज ठाकरे, नंतर भारतीय जनता पार्टी. म्हणजे आपला मराठी माणूस हा सगळीकडे विभागला गेला आहे. तुम्ही बरोबर सांगितलं, 18-19% हा मुंबईतला मूळ मराठी इथे मुंबईमध्ये राहिलेला आहे. आणि त्याच्या जीवावर आपण निवडणुका नाही लढू शकत. त्यांना सोबत घेऊन त्याच्याबरोबर आपल्याला इतरांना देखील सोबत घ्यावं लागेल. आज राणेसाहेब 5 निवडणुका मी सलग 5 निवडणुका जिंकलो.
माझ्याकडे काही जणांनी असा उल्लेख केला होता की भरपूर श्रीमंती आहे, भरपूर सगळं आहे, पण माणसं जमवता येत नाही. पण 5 निवडणुका सलग जिंकलो आणि 5 निवडणुका, एक माणूस 5 निवडणुका ज्यावेळेस सलग जिंकतो त्यावेळेस त्याला लोकांच्या हृदयापर्यंत जावं लागतं. आलेल्या सगळ्या समस्या सोडवायला लागतात, तो कुठल्याही जाती धर्माचा असोत, परंतु त्याला आपलंसं करण्याचं काम आपण ज्यावेळेस करतो, मग तो शाखेच्या माध्यमातून असेल, आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल, तो काय फार आपल्याकडे मागत नाही किंवा कोण असं बोलणार नाही मला माझं रेशन भरा म्हणून. त्याच्याकडे छोट्या छोट्या समस्या असतात. कधी पोलीस स्टेशन असतं, कधी हॉस्पिटल असतं, काहीतरी आलेल्या कुटुंबावरचा प्रसंग असतो. हा प्रसंग ज्यावेळेस आपण सोडवतो ना, एखाद्या सुखाला जाऊ नका, कोणाच्या हळदीला जाऊ नका, परंतु एखादं दुःख असेल ना, तिथे तुम्ही अवश्य पोचा. ते कुटुंब तुम्हाला आयुष्यभर विसरत नाही. आणि त्या माध्यमातून आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी हेच समजायला पाहिजे. आज शिंदेसाहेब तो नात मेहनत करतात. मगाशी खांडेकर साहेब तुम्ही बोललात बरोबर आहे की एवढी मेहनत करतायत की ते स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. एका बाजूला सलाईन लावलेलं आहे, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. अशाही परिस्थितीमध्ये ते विभागामध्ये फिरतात, प्रत्येकाकडे जाऊन पोचतात. हे कशासाठी हो? हे तुमच्यासाठीच आहे. ठाणा जिल्हा जो 100% शिवसेनामय झालेला आहे, तिथे देखील ते राहून काम करत शकत होते, परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडका भाऊ म्हणून ज्यांनी स्वतःची प्रतिमा तयार केली, त्यांना आपल्याला साथ द्यायची. त्यांना फसवू नका. मी काहीतरी करतोय म्हणून फसवून तुम्ही शिंदे साहेबांना आयुष्यात कधीच फसवू शकत नाही, कारण त्यांची यंत्रणा एवढी सक्षम आहेत की तुम्ही काय करता ही तंतोतंत माहिती तिथपर्यंत पोचते. आणि मग तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही इथे जे करतो हे अलबेल आहे, असं होत नाही. आज मुलुंडची व्यथा फार विचित्र झालेली आहे. जिथे 2002ला ही महिला आघाडी आहे, सगळे कार्यकर्ते आहेत. 2002ला एकही भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नव्हता, 2012पर्यंत एकही नगरसेवक नव्हता. आज आपण आपल्याला बोलायची वेळ आली की आम्हाला कोणाला तरी नगरसेवक होऊ दे म्हणून. आणि मग ही व्यथा निलेश राणेसाहेब इथे आलेले आहेत सभागृहामध्ये. ते ज्यावेळेस बोलतात, साहेब खांडेकर साहेब आम्ही एकच खुर्चीमध्ये सीट आहे, आम्ही दोघे बाजूला असतो, ज्यावेळेस मधली सीट रिकामी असते त्यावेळेस मीच जाऊन तिथे बसतो. आणि प्रत्येक गोष्टी, कारण त्यांचा अनुभव जास्त आहे. त्यांचा अनुभव बऱ्याच वर्षाचा वडिलांपासूनचा अनुभव आहे. मी प्रत्येक गोष्ट त्यांच्या विचारत असतो याच्यासाठी काय करावं लागेल. आणि ते देखील सभागृहात बोलताना फक्त आपला मतदारसंघ बघत नाहीत, पुऱ्या महाराष्ट्रावर चर्चा करतात, तुमच्या आमच्या छोट्या छोट्या बाबीवर चर्चा करतात. आणि मग त्याच्यातून काय निष्पन्न होईल आणि ते कसं घेता येईल. मध्येच आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकणातला बाल्या डान्स असू दे, दशावतार असू दे, त्याच्यावर एक विषय निघाला. त्यांनी तो विषय एवढा पद्धतशीर सभागृहामध्ये मांडला की शेवटी या सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या खेळांना निधी द्यावा लागला. आणि तो निधी देत असताना त्या भजन मंडळ असेल, हे सगळी मंडळी, हे ज्यावेळेस ते बोलतात ते आपल्या मतदारसंघापुरतं मर्यादित नसतं, हे तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी मर्यादित असतं. आणि हे सगळ्यांना मिळावं म्हणून याच अपेक्षेने ते सभागृहामध्ये असतात. आणि आज मला आनंद वाटतोय की आमच्या ईशान्य मुंबईमध्ये निरीक्षक म्हणून हे सगळं पाहण्यासाठी म्हणून त्यांची निवड झाली. आणि त्याचबरोबर आज भांडूप असू देत, मुलुंड असू देत, विक्रोळी असू देत, हे 3 मतदारसंघ आपले हक्काचे होते पूर्वीपासून. जिथे मला आठवतं बाबूराव पाटील पहिल्या वेळेस आमदारकीला उभे राहिले होते, भांडूप आणि मुलुंड होतं ना त्यावेळेस आम्ही म्हणजे त्यावेळेस भांडूप आणि मुलुंड 2 विभाग म्हणून एक आमदार होता. म्हणजे त्यावेळेस रमाबाई नगरपर्यंत होता भाग, असा तो भाग होता. आणि तेव्हा देखील आम्ही असताना इथे यायचो. आणि तेव्हापासून हा मुलुंड असू देत, भांडूप असू देत, हा शिवसेनेचा किंवा विक्रोळी असू देत, शिवसेनेचा गड आहे. आज इथे आम्ही आमदार म्हणून मी जरी काम करत असलो, मी एक भांडूपपुरता मर्यादित नाही. मला माहिती आहे, मला मुलुंडच्या व्यथा असेल. जगू शेट्टी मला विचारत असतात, मगाशी गुजरातनी सांगितलं SRAचं काम आहे, SRAमध्ये मला काम आहे, ते बोलायचं आहे केव्हाही. मी ज्यावेळेस काम करत असताना माझा भांडूप नाही की मला माझ्या ईशान्य मुंबईमध्ये काम करायचं आहे. ईशान्य मुंबईतल्या प्रत्येक गोष्टीवर जर मी करू शकलो नाही
तर मग दुसरं कोण? कारण जो अधिकार मला एका मताने दिलेला आहे. आज भांडूपकरांच्या एका मताने एकत्र येऊन मला आमदार बनवलेलं आहे. मी भांडूप पुरता मर्यादित नाही, मला त्या आमदार सीट म्हणून मला पूर्ण ईशान्य मुंबईचं काम करायचं आहे. अशा माध्यमातून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे. आता थोडे दिवसच आहेत. प्रत्येक यादी आजही प्रत्येक शाखेतल्या कार्यकर्त्यांनी घेऊन त्या यादीचं वाचन करा आणि त्या यादीमध्ये माझा आपला मतदार वगळता कामा नये, आपला मतदार वंचित राहता कामा नये, एवढी मात्र काळजी घ्या. आणि त्याचबरोबर ती छोटी मुलगी मगाशी आली होती, म्हणजे तिचं चांगलं काम केलं म्हणून तिचं कौतुक झालेलं आहे. म्हणून असे अनेक जण तयार व्हा, कारण शेवटी हे एकाचं काम नाही, हे सगळ्यांनी मिळून तयार व्हा. आणि त्या माध्यमातून या इथे आपण आज मी आढावा घेतला त्यावेळेस मला कळलं की जग्गू शेट्टीने त्या SILच्या माध्यमातून बरंचसं काम झालेलं आहे. काही अपूर्ण काम असेल ते या थोड्या दिवसात पूर्ण करा. मी आज जग्गू शेट्टी तुमचं खास करून अभिनंदन करतो की आपण या उत्साहाने जी लोकं आलेली आहेत ना, आज इथे शिवसैनिक जे उत्साहाने आलेले आहेत, हे शिंदे साहेबांचं काम आणि तुमच्या या भांडूप मुलुंड मतदारसंघ आपण विभाग प्रमुख म्हणून काम करता, या सगळ्या माध्यमातून आले आहेत. म्हणून आपलं सगळ्यांचं कौतुक करतो आणि मी तूर्त इथे माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. दादांनी अमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आपण आता ईशान्य मुंबईचे ज्यांना SIR संदर्भात संपर्क नेते म्हणून बनवलेलं आहे, संपर्क निरीक्षक बनवलेलं आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य अभिजित अडसूळ साहेब यांचा अनुभव असा प्रदीर्घ दांडगा आहे, ज्यांनी मुंबईमध्ये राहून त्यांना कॅप्टनची पदवी असताना, कॅप्टन असताना त्यांनी अमरावती जिल्ह्यात जाऊन एका तालुक्यामध्ये निवडणूक लढवून तिथे आमदारकी निवडून आणून दाखवलेली आहे. त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांचा राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असा अनुभव आहे. त्या अनुभवामुळेच साहेबांनी त्यांच्यावर SIR संदर्भात निरीक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आमदार निलेशजी राणे, आमदार अशोकजी पाटील, माझे मित्र सचिव संजयजी मशिलकर, संपर्क प्रमुख आनंदजी जाधव, साळवीताई, फाटकताई, पाटीलताई, ज्येष्ठ पत्रकार खांडेकर साहेब, आणि ज्यांनी या आजच्या या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं मनापासून आणि विचारपूर्वक जागा शोधून आयोजन केलं, ते आपले जग्गू शेट्टी, मनापासून त्यांचं कौतुक करतो. जागा पण अशी शोधली की खाली उबाटाची शाखा आहे आणि एक दिग्गज निलेशजी राणे येत आहेत, रवी फाटकजी येत आहेत, त्या ठिकाणी सचिन भाऊ आहेर येणार होते. म्हणजे असं होईल की एक तर तिकडे पक्ष संपत चालला आहे, म्हणजे शाखेच्या बाजूला याच्यासाठी की वाटलं तर लगेच वर यायचं आणि प्रवेश घ्यायचा, म्हणजे उरला सुरला पक्ष पण तुम्ही सोडता की नाही हा प्रश्न माझ्यासमोर आहे. आणि म्हणून जग्गूजींचं खरं मनापासून अभिनंदन, कौतुक की अशा ठिकाणी तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि हे फार महत्त्वाचं असतं राजकारणामध्ये, कार्यकर्त्याला समोरच्याही कळलं पाहिजे की आमची ताकद काय आहे. आपण बाकीच्या देशांचं बघतो, प्रजासत्ताक दिन असो, स्वातंत्र्य दिन असो, की मग मिलिटरी किंवा पोलिसांची फौज निघते, बंदुकी, गोळीबारा, त्यांच्याकडे काय काय आहेत त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. टँक किती आहेत, त्यांच्याकडे विमानं कशी आहेत, तशी सगळी ताकद जग्गूने दाखवायचा प्रयत्न केला. ही बघा, ही आमची ताकद आहे, ही शिवसेनेची ताकद आहे आणि कुठल्याही पक्षामध्ये ही ताकद नाही आहे. आणि नक्कीच याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये पक्षाला होईल. पंढरीला गेल्यावर जाताना आपण एखाद्याला सांगतो, अरे बाबा माझा आशीर्वाद सांग, आणि खऱ्या अर्थानं ती परिस्थिती माझी आज आहे. आज ज्याला माझा म्हणजे वडिलांना तर मी मानतोच माझा रोल मॉडेल, परंतु त्यांच्याबरोबरच त्यांच्या एवढंच ज्यांना रोल मॉडेल मानतो ते नारायण राणे साहेब. म्हणजे लहानपणापासून खऱ्या अर्थानं कौतुक. आणि शिवसैनिक कसा असावा तर नारायण राणेंसारखा असावा. म्हणजे माझ्या मनात तर त्यांच्याबद्दल भरपूर, आणि माझ्या आणि राणेसाहेबांचा लहानपणापासून म्हणजे 20-21 वर्षाचा होतो, वडील जेव्हा फायनान्स मिनिस्टर म्हणजे जे झाले, अर्थराज्यमंत्री जे आपण जे सांगितलं वडील झाले, आणि त्याला मुख्य कारणसुद्धा कोण होतं तर नारायण राणेसाहेब होते.
बाळासाहेबांना सांगणार आहे की अतिशय चांगला खासदार आज कोण मंत्री होऊ शकतो, तर ते आनंदराव अडसूळ आहेत. आणि एवढंच नाही, मुख्यमंत्री असताना सुद्धा वडील 2दा खासदार होते. नेमकं इलेक्शन 13 महिन्यासाठी तेव्हा ते पडले होते इलेक्शन. आणि MSSIDC म्हणून एक कॉर्पोरेशन होतं, नेमकं सूर्यकांत महाडिकांना द्यायचं म्हणून तेही त्यांनी सोडलं. 5 जिल्हे त्यांच्याकडे संपर्क प्रमुखाचे होते, बाकीच्यांना काम मिळावं म्हणून त्यांनी तेही 4 जिल्हेही सोडले. आणि अशावेळी निवडणूक झाली आणि ते त्यामध्ये हरले. आणि थोड्या दिवसामध्येच राणेसाहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले. वडिलांना बोलवलं आणि सांगितलं, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, ही 3 महामंडळं आहेत तुमच्यासमोर, तुम्हाला कुठलं पाहिजे ते तुम्ही सांगा. आणि त्यामध्ये उर्वरित विकास महामंडळ कॅबिनेट मंत्री दर्जाचं माननीय नारायण राणे साहेबांनी माझ्या वडिलांना त्या ठिकाणी लगेच, तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही असे रिकामे बसू शकत नाही, तुमच्याकडे कुठली तरी जबाबदारी पाहिजे. म्हणजे ही ताकद आणि हिंमत असणारा नेता, की आपल्या पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला कुठेही कोण कामाचा आहे आणि कोणाला कशा पद्धतीची वागणूक दिली पाहिजे हे खऱ्या अर्थानं ओळखणारा मुख्यमंत्री म्हणून जे होऊन गेले, असा जर कोण नेता असेल तर ते नारायण राणे साहेब. म्हणजे आम्ही एक कथा ऐकायचो तेव्हा, कथा म्हणजे खरी कथा. ज्यावेळी नारायण राणे साहेबांना मुख्यमंत्रीपद सोडायचं होतं, कारण आपण लवकर सोडलं, इंडिया शायनिंग, आणि त्यामुळे कुठेतरी निवडणुका लवकर घ्यायच्या आणि सामोरं जायचं असं भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांनी ठरवलं. आणि राणेसाहेब जेव्हा मुख्यमंत्रीपद सोडणार होते, आम्ही एक ऐकलं होतं, जवळजवळ 150 ते 200 लोकांना 10% घरं, जे महत्त्वाचे कार्यकर्ते होते त्यांना देणारा एकमेव नेता कुठला होता, तर तो नारायण राणे साहेब एकमेव नेता असा होऊन गेला, ज्यांनी आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं ओळखून, त्यांची जागा ओळखून त्यांना काहीतरी दिला. आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं दुसरे जे ते खांडेकर साहेबांनी सांगितलं, आम्ही तर जवळून बघतो. कारण सुरुवातीला जेव्हा या पक्षाची सुरुवात झाली, मी तर आमदार नव्हतो, पण तरीसुद्धा साहेबांबरोबर जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांच्यासोबत फिरत आलो. आणि तेव्हा पाहिलं, अमरावतीचा कोणीतरी आहे, शिवसेनेच्या मेळाव्यासाठी आला आणि इकडे आल्यावर हार्ट अटॅक आला आणि त्याची बॉडी चालली, परंतु नुसती बॉडी गेली नाही, तर त्याबरोबर त्याच्या घरी 10 लाख रुपये गेले. पंजाबला एक जिल्हाप्रमुख, राज्यप्रमुख नाही, जिल्हाप्रमुख शिवसेनेचा, त्याच्यावर गोळीबार झाला आणि खलिस्तानींनी त्या ठिकाणी हत्या केली. साहेबांना मी कानावर घातलं, साहेबांनी लगेच दुसऱ्या दिवशी 10 लाख रुपये दिले आणि सांगितलं जा त्याच्या घरी. आणि नुसतं 10 लाख रुपये देऊन नाही, तर त्याच्या बायकोला त्या ठिकाणी नोकरीसुद्धा पंजाब सरकारमध्ये, महाराष्ट्रातला मुख्यमंत्री पंजाबमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 10 लाख रुपये देऊन त्या ठिकाणच्या त्याच्या घरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. मला वाटत नाही कुठलाही अशा पद्धतीचा नेता या देशाच्या किंवा जगाच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये जन्माला आला असेल. म्हणजे हे काम करणारे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि SIRची जेव्हा सुरुवात या ठिकाणी मी समन्वयक म्हणून केली, त्यावेळी मी जिथे जातो तिथे मी सांगतो, म्हणजे 171 जागा शिवसेना लढवत होता, 117 जागा भाजप लढवत होती. नंतर उलटं झालं, ते गणित ते 150 आणि 140 वर अडकलं आणि तिकडे युती तुटली. आणि 2014 नंतर 2014ला जेव्हा त्यांचा पंतप्रधान झाला तेव्हा युती तुटली आणि आपण सरकारमधून बाहेर आलो, पुन्हा सरकारमध्ये गेलो आणि नंतर होण्याच्या खेळामध्ये पूर्ण महाराष्ट्राचं आणि या देशाचं वाटोळं त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि म्हणूनच कुठेतरी आज हा पक्ष वेगळा झाला. एकनाथ शिंदे साहेबांना 40 आमदार त्या ठिकाणी वेगळे झाले आणि हा पक्ष उभा राहिला. परंतु हा पक्ष नुसता उभा राहिला नाही, तर आज ताटमानेने उभा आहे. आज त्या ठिकाणी 60 आमदार शिवसेनेचे आहेत, 7 खासदार होते, आज 13 झालेले आहेत. आणि संजय दिना पाटील त्यातले एक, ज्यांचा आज खऱ्या अर्थानं सत्कार ठेवला होता, अजून ते उपस्थित झालेले नाहीत, परंतु तेही मला वाटतं थोड्या वेळात येथील एका कार्यक्रमामध्ये अडकलेले आहेत. आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर, कामावर विश्वास ठेवून हे सर्व या ठिकाणी उपस्थित आज त्यांचे आपण पाहिलं. खासदारही 6 खासदार आले. येणाऱ्या काळामध्ये बहुतेक म्हणजे येणारच आहेत, परंतु जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण बोलत नाही. परंतु आमदारही लवकर त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये लवकरच येतील. आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत आहोत की लवकरच मुख्यमंत्री व्हावेत, आणि काळ्या दगडावरची रेघ आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेब येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील. यामध्ये तीळ मात्र शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाही. आज SIRचं काम करताना आम्ही सगळ्यांना तेव्हाही सांगितलं की या ठिकाणी जसं आपण सांगितलं 2012च्या आधी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एकही नगरसेवक नव्हते. गुजराती मतदाराचा काय मक्ता भारतीय जनता पार्टीचा नाही. हा गुजराती मतदार त्याच्या आधी काँग्रेसचा मतदार होता. उत्तर भारतीय मतदार तोही कुठेतरी काँग्रेसला मतदान करत होता.
महाराष्ट्रीयन मतदारावर ज्या पद्धतीने खांडेकर साहेबांनी सांगितलेलं की भिस्त फक्त मराठी मतदारावर ठेवून चालणार नाही, कारण सगळ्या पक्षाला ते डिवायडेशन होतं. आणि त्यामुळे मागेही मी सांगितलं की ज्या ठिकाणी गुजराती आहेत त्या ठिकाणी गुजराती पदाधिकारी आपण दिला पाहिजे, ज्या ठिकाणी उत्तर भारतीय लोक ज्या ठिकाणी जास्त राहतात त्या ठिकाणी उत्तर भारतीय पदाधिकारी दिले गेले पाहिजे, त्यांनासुद्धा त्या आपल्या पक्षामध्ये खारीचा वाटा आपल्याला द्यावा लागेल. तेव्हाच आपण कुठेतरी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, आज महाराष्ट्रामधून आपण जास्तीत जास्त जागा आणू, परंतु शेवटी मुंबईमध्ये कुठेतरी आज जशी परिस्थिती मुलुंडची आहे तीच परिस्थिती, मी ज्या ठिकाणी कांदिवली बोरिवलीला राहतो त्या ठिकाणी तीच परिस्थिती. त्या ठिकाणी सुद्धा गोविंदासारखा काँग्रेसचा खासदार निवडून गेला, परंतु त्यानंतर हवा पालटली आणि पुन्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आज खासदार त्या ठिकाणी 4-4 लाख मतांनी निवडून आला. परंतु प्रामुख्यानं मला सांगावं असं वाटतं की मागची जी निवडणूक झाली त्यामध्ये जो 4.5 लाखांनी निवडून आलेला होता त्याचे मतदान त्या ठिकाणी कुठेतरी कमी झालं. आणि मी काही दिवसांपूर्वीच एक पॉडकास्ट झाला, त्यामध्ये मला विचारलं की हे CJP काय आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी खांडेकर साहेब एक पत्रकारांनी पॉडकास्ट केलं आणि तेव्हाच मी सांगितलं, जर मीडिया जर सक्षमपणे वागली नाही, ओपन वागली नाही, जर जनतेचा प्रश्न जर मीडियाने मांडला नाही, जर मीडिया विषय लपवायला लागली, गोष्टी लपवायला लागली, मनामध्ये लोकांच्या जर खतखत असेल तर तीही बाहेर आली पाहिजे. जर ती खतखत बाहेर येऊ दिली नाही, मीडिया जर सगळ्या गोष्टी दाबत गेली तर त्याचा अंत वाईट होईल आणि जनता रस्त्यावर उतरेल. हे मी 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि तेच घडलं. त्या ठिकाणी जेनजी रस्त्यावर आले, परंतु आजही जर मीडियाने जनतेचे प्रश्न जर मांडायला सुरुवात केली नाही तर अजूनही जेनजी हे पुन्हा रस्त्यावर येतील. मला वाटतं यातून वाईट नाही तर शिवसेनेसाठी खऱ्या अर्थानं आपल्यासाठी ती जागा उपलब्ध होते, ज्याची जागा त्यांची जागा जर कमी होत असतील तर शिवसेना हिंदुत्ववादी संघटन म्हणून खऱ्या अर्थानं गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारा माननीय बाळासाहेब ठाकरे हा एकमेव नेता या देशामध्ये होता ज्यांनी सुरुवात केली. त्या ठिकाणी अमरनाथ यात्रा बंद केल्यावर त्या ठिकाणी मुंबईमधून एकही विमान मी उडू दिलं जाणार नाही जर अमरनाथ यात्रा चालू केली नाही तर. हे म्हणणारा कोण होता तर बाळासाहेब ठाकरे होते. आणि बाबरी पडल्यानंतर जेव्हा सगळे बिळामध्ये लपत होते सगळे नेते, तेव्हा एकमेव नेता होता जो म्हणत होता जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे हिंदुत्वावर दावा करणारे हे बाकीचे जे पक्ष आहेत यांच्या आधी खऱ्या अर्थानं दावा जर कोण करू शकतो तो फक्त शिवसैनिक आणि शिवसेनेचे नेतेच करू शकतात. आणि मला वाटतं आज अतिशय सक्षम असा नेता आमचा एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने त्या ठिकाणी काम करतोय, जनतेमध्ये मिसळतो, मिळतो, 24 तास जेव्हा बघावं तेव्हा काम करत असतो. आणि आज निलेशजी राणेंसारखे आमदार, अशोकजी पाटीलसारखे 5-5 वेळा निवडून आलेले आमदार, हे खऱ्या अर्थानं शिवसेनेला मिळालेलं बळ आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शिवसेना ही वाढतच जाणार आहे कुठल्याही प्रकारे. आपण जे खऱ्या अर्थानं, परंतु त्या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत यांनासुद्धा त्याच ताकदीने जर काम केलं तरच शिवसेना वाढू शकेल. मुलुंडला गुजराती जास्त आहेत, त्या ठिकाणी उत्तर भारतीय जास्त आहेत, सगळेच्या सगळे नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी तेव्हाही सांगितलं होतं जिथे जिथे जे जे चुकेल आपण शिवसैनिक आहोत. त्या ठिकाणी मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं जर माझा मुख्यमंत्री आणि जर मंत्री चुकले तरी शिवसैनिकांनी रस्त्यावर आलं पाहिजे. आणि या ठिकाणी हे तर जर बाकीच्या पक्षाचे जर आमदार, खासदार आणि नगरसेवक जर चुकीचं काम करत असतील तर नक्कीच आपल्या शिवसैनिकांनी लगेच आवाज उठवला पाहिजे. त्या ठिकाणी मीडिया आणली पाहिजे, भांडाफोड केला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांचं पितळ उघडं पाडलं पाहिजे. त्या ठिकाणी जोपर्यंत आपण या गोष्टी करत नाही तोपर्यंत आपण मोठे होऊ शकत नाही. फक्त म्हणजे विरोधाला विरोध करू नका, परंतु जिथे जिथे जे जे त्यांचं चुकतं ते सुद्धा दाखवणं, आरसा दाखवणं हे आपलं शिवसैनिकाचं काम आहे. आणि खास करून गोरगरीब जनतेसाठी उभं राहणं हे सुद्धा आपल्या शिवसैनिकाचं काम आहे. जिथे जिथे काही त्रास होतो, कुठे कोण गरजू असला त्या ठिकाणी आपला शिवसैनिकच सगळ्यात पहिले धावून जातो. कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल तर तिकडे शिवसैनिक धावून जातो. मग अशा ठिकाणी सुद्धा आपला शिवसैनिक धावून गेला पाहिजे. हा आपला मित्रपक्ष आहे, याला आपण कसं काय बोलायचं असा कुठल्याही प्रकारे आपण मनामध्ये न ठेवता जिथे जो चुकला ते आपण जनतेसमोर आणून, मीडियासमोर आणून त्यांचं पितळ उघडं पाडावं. आणि SIRमध्ये ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं ज्यासाठी आमच्या नेमणुका केल्या, आम्ही या ठिकाणी आलो, मिटिंगा प्रत्येक ठिकाणी घेतल्या, त्या ठिकाणी आम्ही सांगितलं, बैठका कांडेकर साहेबांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी. खरं काय आम्ही जातो, ऑनलाईन मिटिंगा चालू असतात, ऑफलाईन चालू असतात, आपल्याकडे सुद्धा कुठेतरी ही पद्धत पाडावी लागेल. दर 15 दिवसांनी विभाग प्रमुखांनी बैठका, SIRचे जेवढे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर ऑनलाईन मिटिंग दर 15 दिवसांनी घेतली गेलीच पाहिजे. भले रविवारचा एखादा दिवस घ्या.
दुपारची वेळ घ्या, 2-3 वाजेपर्यंत आमच्या महिलाही सगळ्या मोकळ्या होतात. नवरोबाला आपलं चिकन मटण सगळं खाऊ घालून भांडी विंडी धुवून नंतर दुपारी 3 नंतर आपण एखाद तासाचा जर एक हे ठेवला, कार्यक्रम ठेवला, तर मला वाटतं SIRबद्दल चर्चा आपली ऑनलाईन होईल. आणि दर महिन्याला प्रत्येक शाखा प्रमुखांनी सुद्धा SIRचे जेवढे आपले नेमलेले जे पदाधिकारी आहेत त्यांचीसुद्धा एक बैठक शाखेमध्ये खानपान सकट त्यांना म्हणजे नाश्ता पाणी आणि जमलं तर जेवण देऊन एक बैठक प्रत्येक शाखा प्रमुखांनी सुद्धा जर घेतली तर नक्कीच जे खांडेकर साहेबांनी सांगितलं की प्रत्येकजण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो, त्यांचे कुठले प्रश्न आहेत ते आपल्यापर्यंत कळतात, आपल्याला काय लोकांपर्यंत पोचवायचं ते आपण त्यांना सांगू शकतो. आणि नक्कीच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पक्ष संघटनासुद्धा बांधली जाऊ शकते. आणि म्हणून पुन्हा एकदा जास्त वेळ आता घेणार नाही, महिलांनासुद्धा उशीर होतो आहे, निलेशजींना बोलायचं आहे. अतिशय मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी आल्या. अतिशय सशत प्रणाम आपल्या सगळ्या महिलांना हात जोडून आपले खरं अभिवादन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. एवढा वेळ झाला तरी आपण थांबलात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि जग्गू शेट्टी मनापासून आपलं खूप खूप कौतुक करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांचं अमूल्य मार्गदर्शन व अनुभव आपल्याला लाभलेला आहे. आपण सर्वजण बेंबीच्या देठापासून वाट बघताय. सन्माननीय निलेश राणे साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. त्यांनी अजून 10 मिनिटं खाल्ली असती म्हणून. निलेश राणे साहेबांचं राहू द्या. आपला साहेब एक शिंदे साहेब. माफ करा, सगळ्यांची नावं घेत नाही, पण व्यासपीठावर सर्वच मान्यवर सगळ्यांनी आपण 2-2, 3-3 वेळा सगळ्यांची नावं ऐकलेली आहे, म्हणून परत एकदा घेऊन आपला वेळ वाया घालवत नाही. महिलांची हलचल दिसते म्हणून तुम्ही काळजी करू नका, फक्त अवेळी टाळ्या वाजवू नका. मी 10 मिनिटात माझं भाषण संपवतो. कारण का सगळ्यांनी सगळे मुद्दे इकडे उपस्थित केलेले आहेत. मुलुंडमध्ये अनेक दिवसांपासून येण्याचा योग येत नव्हता. माझ्याकडे 2 विभाग आहेत, एक दक्षिण विभाग आणि एक ईशान्य विभाग. सगळे मतदारसंघ आणि सगळे विभाग फिरून झाले होते. मी बोललो शेवट मुलुंडवरून करू, आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे उपस्थित आहात. खरोखरच बघून एवढं मोठं समाधान या निमित्ताने मला वाटलं. कारण का जेव्हा मी मीटिंग घ्यायचो, मी खरं तर जगदीश शेट्टी आपलं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की मला अपेक्षा नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त मोठी मीटिंग आपण इथे घेऊन दाखवली, त्याबद्दल मनापासून मी आपलं कौतुक करतो. SIRचा आढावा असेल, पक्ष संघटना असेल, इकडे आपलं पक्ष संघटनेच्या माध्यमातून किती आहे आणि पॉलिटिकल प्रेझेन्समध्ये किती आहे, ह्याचा कधीतरी आपल्याला समतोल घडवावा लागतो. तो अजूनपर्यंत घडलेला नाही. मागच्या काही काळामध्ये इतिहासामध्ये जे काय झालं ते आता परत बोलून इथे आता जगदीश शेट्टी आणि तुमचे सगळे सहकारी परत त्याच्यावरती चर्चा करू नका. मला कुठे पोचायचं आहे ना, त्याची चर्चा जास्त करा. आणि ही लढाई ही नेहमी आरपारची असते. आपला स्वभाव कसा आहे, आता इकडे राहणार किंवा तिकडे राहणार, पण एकच राहणार. मधल्यामध्ये काय नसतं. राजकारणामध्ये मी तरी राहीन किंवा समोरचा तरी राहील. ते म्हणतात ना, कोकणामध्ये एक म्हण आहे की लांबून दिसणारा बगळा असतो ना, बगळा सफेद शुभ्र असतो, तो 1.5 पायावर उभा असतो. तो कीर्तनाला उभा नसतो पाण्यामध्ये, तो शिकार करायला उभा असतो. त्याला माहिती असतं तो पाण्यात कशासाठी आहे, कशासाठी उभा आहे. शिवसेना वाढवायची आहे ना, तर वेड आपलं पाहिजे. पहिलं डोक्यात वेड पाहिजे की मी शिवसेनेसाठी वेडा आहे, तरच शिवसेना वाढणार. ते वेडे होते ना सगळे 1990मध्ये. माझे वडील असतील, अडसुलांचे वडील असतील, त्यांच्या मनात आणि डोक्यात एक वेड होतं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी वेड होतं, शिवसेनेसाठी वेड होतं. माझ्या साहेबांना हवी आहे ना माझी संघटना, मी ती संघटना वाढवीन, समोरच्याला आडवा करीन, पण मी माझी शिवसेना वाढवीन. अशी संघटना उभी राहते, अशी संघटना उभी राहते. मला माहिती आहे हे बोलणं सोपं आहे. इकडे सगळं काय मुलुंडमध्ये जे आहे ते एवढं सगळं काय काबीज करणं सोपं नाही. आपल्याला तिकिटांपासून ज्या काही गोष्टी, माशेडकर साहेब, ज्या काही घडल्या, मी जवळून बघणारा एक माणूस होतो. मला संपर्क प्रमुख नंतर केला, पण जे खांडेकर साहेब बोलले, जे अशोक पाटील साहेब बोलले, शिंदे साहेबांना काय गरज आहे हो, काय गरज आहे 18 तास काम करायची.
अहो माझ्यासारखा माणसाला म्हणजे विचार करा नेता कसा असतो. मी 10 वर्ष हा निलेश राणे पराभव बघत होता. 2014 2024पर्यंत निलेश राणेला कोण विचारत नव्हतं. फेकला गेलो होतो एका बाजूला, त्याला उचलला, कपाळाला गुलाल लावला, आमदार केला. तो कोणी? तो सन्मान एकनाथ शिंदे साहेबांनी केला. निष्ठा लागेल, मेहनत लागेल, आपल्याला घुसावं लागेल, जे काय आहे ते करावं लागेल. मुलुंडमध्ये जेव्हा मीटिंग घ्यायची ठरली तेव्हा जगदीश शेट्टींना मी 2 वेळा फोन केला. इकडेही गटतट आहे, गटातटामध्ये राहून काय उपयोग नाही. माझ्याकडे संघटना 90% आहे सिंधुदुर्गामध्ये, तिथे राणे 90% आहे. ते जे 10% आहेत ना ते पण तक्रार करतात. पण आम्ही आमच्या 90%कडे बघायचं की त्या 10%कडे बघायचं हे आपल्यावर असतं. आपल्याला संघटना उभी करायची आहे, ती संघटना अशी तशी उभी राहत नाही. खस्ता खाव्या लागतात, अश्रू गिळावे लागतात, कधी कधी रस्त्यावर घाम आणि रक्त सांडावं लागतं. हे काय मला शिवसैनिकांना नवीन सांगायला नको, तुम्हाला ते सगळं माहिती आहे. अनेक असंख्य प्रश्न आहेत, मुलुंडचे आहेत, पण ते साहेबांसमोर मांडण्याचं काम आमचे सगळे सहकारी करतील. पण जगदीश शेट्टी आणि आपले सगळे सहकारी, जगदीश शेट्टी व्यासपीठावर आहेत म्हणून मी त्यांचं परत परत नाव घेतो आहे, पण आपले असंख्य सहकारी युवा सेनेचे मागे आमचे सरदारजी बसले, ते देखील. आपण भाषण करणं सोपं असतं, पण जमिनीवर संघटना वाढवायची असते ना, ती अशी तशी वाढत नाही. मन लावून घुसून काम करावं लागतं, तेव्हा संघटना आणि झेंडा उभा राहतो. तसं मी एक उदाहरण फक्त सांगतो आणि माझं भाषण 5 मिनिटात संपवतो. बघा लोक आणि लोकांचा माइंडसेट कसा असतो. आम्ही प्रचार करत असताना बाहेर कॅलेंडर होतं काँग्रेसचं. आम्हाला वाटलं हे काँग्रेसचं घर आहे, कशाला आम्ही जायचं. पण तो माणूस बाहेर आला, नमस्कार साहेब, याल का 2 मिनटं आतमध्ये? मी येतो. आम्ही आतमध्ये गेलो. मी काँग्रेसचा माणूस फुटला की काय, आपल्याला 1 मत वाढलं की काय. मग त्यांनी आतमध्ये आमचे सगळे कॅलेंडर दाखवले. मी बोललो साहेब बाहेर काँग्रेस, आतमध्ये. साहेब तुमचे कार्यकर्ते माझ्याकडे येऊच नाही म्हणून बाहेर कॅलेंडर मी काँग्रेसचं लावलं आहे. मी मतदान तुम्हालाच करणार आहे, पण जेव्हा जिल्हा परिषद, नगरसेवक, खालचे जे काय निवडणुका येतात ना, मी यांना अजिबात मतं टाकणार नाही. मतं तुम्हाला टाकीन राणे म्हणून, पण खालच्या कोणाला टाकणार नाही. राग हा कोणाचा कोणावर काढला जातो राजकारणात सांगू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, पक्ष संघटना बांधत असताना जीव लावून. अहो शिंदेसाहेब आपल्याला काय देत नाही. अहो शिवसेनासारखी संघटना दिली, कोणाच्या नशिबामध्ये तो धनुष्यबाण मिळतो? कोणाच्या नशिबामध्ये? शिंदेसाहेबांनी तो आपल्याला दिला आहे. नुसता रस्त्याने चालत जरी गेला तरी माणूस तो शिवसैनिक जातोय. अडसूळ साहेब बोलले आता त्यांच्या मनोगतामध्ये, तो रस्त्यावर फिरणारा माणूस साफ कळत होतो तो शिवसैनिक चाललाय. आपल्याला अजून काय द्यायला पाहिजे होतं शिंदे साहेबांनी? माझ्या वडिलांची आयुष्याची पहिली इनिंग शिवसेनेतून सुरू झाली, माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग ही शिवसेनेतून सुरू झाली, त्या धनुष्यबाणामुळे सुरू झाली. आपण देणं लागतो त्या धनुष्यबाणाला काहीतरी. तक्रारी होत राहणार आहे, कोणतरी आडवा येणारच आहे, कोणतरी आपली तक्रार करणारच आहे. पण आपण कशी संघटना वाढवतो? शिंदे साहेबांना आपण काय देतो? आजपर्यंत शिंदे साहेबांनी आपल्याला एवढं दिलं, आपण काय दिलं? तक्रारी. मी जेव्हापासून अशोक पाटील साहेबांना माहिती आहे, जेव्हापासून मला पद मिळालं, मी एकदाही कोणाची तक्रार घेऊन गेलो नाही. विचारा पाटील साहेबांना. हा माणूस 5 वेळा निवडून आला, एवढ्या तक्रारी त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांना माहिती देखील आहे. त्यांच्याबद्दल जे तक्रार करतात ते रोज माझ्या ऑफिसला असतात. ते असेच नाही 5 वेळेला. बघा किती शांत शहर आहे, पण त्यांना सगळं माहिती आहे, ते पोटात ठेवलं आहे. निलेश राणेला भेटायला जातो काय? पण कोणासाठी? फक्त संघटनेसाठी. अहो माणूस दुसऱ्यांदा निवडून येऊ शकत नाही हो. माणूस 5-5 वेळा निवडून येतो संघटनेसाठी, साहेबांसाठी. वेळ आहे त्यांना. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जगदीश शेट्टी हा निलेश राणे जोपर्यंत तुमचा संपर्क, जे तुम्ही कराल सर्वात पुढे हा निलेश राणे उभा राहील तुमच्याबरोबर आणि तुमच्या सगळ्यांबरोबर. पण पक्ष हे असा मुळमुळीत नाही. आपल्याला अतिटचीचे सामने आपल्याला आवडत नाही. करायचा तर पूर्ण कब्जाच आपण करायचा. जिथे जिथे माझी गरज आहे, पोलीस स्टेशन असेल, बाकी काय असेल, सगळंच काय बोलत नाही,
तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्याबरोबर काम केलेलं आहे. जे काय आहे ते एका मागे एक दनादन करायचं, पण पक्ष संघटना वाढवायची म्हणजे वाढवायची. आपल्याला कोणी सांगितले? अच्छा, सिंधुदुर्गात कोणी सांगितलेलं नाही निलेश राणेच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस वाढू नका, भारतीय जनता पक्ष वाढू नका. त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचा पक्ष वाढवा. आपल्याला पण पक्ष वाढवायची पूर्ण संधी आहे. समोर कोणा बघू नका, आपली रेष मोठी करायची, आपली रेष मोठी करायची आणि ती तुम्ही मोठी कराल. तुम्ही आमच्याबरोबर आणि तुम्ही कडवट शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे. रवींद्र फाटक साहेबांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. शिंदे साहेबांबरोबर आपण सगळे काम करतो. शिंदे साहेबांना जे अभिप्रेत आहे ते आपल्याला संघटना उभी करावी लागेल. अनेक गोष्टी बोलायसारख्या होत्या, पण आता पहिल्यांदा सुरुवात केली आहे. तुम्ही परत बोलवाल अशी अपेक्षा आहे. बोलवाल ना? 4 वर्षाची वाट बघू नका. हां, मला असं कळलं 4 वर्षानंतर हा हॉल भरला आहे. तो हॉल पण कमी पडला. म्हणजे विचार करा, शिवसेनेवर विश्वास ठेवणारी लोकं किती आहेत. अजूनपर्यंत शेवटचा माणूस कॅमेरावर उभा आहे आणि आपली शूटिंग करतोय. म्हणजे विचार करा, शिवसेनेवर विश्वास ह्या सगळ्या लोकांना आहे की जे काय करणार ते शिवसेना करणार. म्हणून 4 वर्षाची वाट बघू नका. तुम्ही दर महिन्याला बोलवाल, दर आठवड्याला बोलवाल, मी येणार. कदाचित अडचण तुमची होईल मी आलो तर, पण तुमची अडचण होऊ देणार नाही. तुम्ही मन लावून काम करा आणि जे काय पक्षाला अभिप्रेत आहे ते सगळं करा. तुम्ही चांगलं अँकरिंग केलं, तुम्ही वजन करा, तुम्ही स्वतःचं वजन वाढवा. हां, तुम्हाला उसणं पाहिजे असेल तर जगदीश शेट्टीकडून घ्या. हां, पण काहीतरी होऊन जाऊ दे एकदा. हां, आता मैदानात उतरलो आहे, वजन लागणार. जसं आवाजात वजन आहे ना, तसं असं दंडवंड पाहिजे आपल्याला. लक्ष आलं ना? हां, कोण पाटील साहेब आले? येऊ दे. नाही येऊ दे, पूर्ण येऊ दे त्यांना. हॅलो. ईशान्य मुंबईचा बुलंद आवाज, आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, गोरगरिबांचे कैवारी, सन्माननीय ईशान्य मुंबईचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ पाटील यांचे इथे आगमन झालेले आहे. मी शिवसेना मुलुंड विधानसभेच्या वतीने मनपूर्वक त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे, आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो असे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, मार्गदर्शक, डॅशिंग खासदार सन्माननीय संजय भाऊ पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. शिवसेना मुलुंड विधानसभा विभाग प्रमुख जगदीश शेट्टी यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संजय पाटील साहेब, आपली वाट आम्ही सगळेच बघत होतो. पण पाटील साहेबांची एक सवय मला माहिती आहे, मी त्यांच्यावर खासदार होतो. कार्यक्रमाला कधी जायचं, किती वाजता जायचं, पक्षात कधी जायचं, सगळ्यांचं मार्केट डाऊन कसं करायचं, हे त्यांच्यापेक्षा जास्त हल्ली पाटील साहेब आम्ही कोणाकडेच बघितलं नाही. तुमच्याबरोबर 5 खासदार अजून आले बरोबर, सगळ्यांचं मार्केट तुम्ही खाल्लं. ते बिचारे शोधतायत, आम्ही पण आलोय, पण सगळ्यांचं मार्केट खाणारे आमचे संजय दिना पाटील साहेब, माझे जुने सहकारी, माझे जुने मित्र, माझा भाऊ आज माझ्या पक्षात आला. आम्ही नेहमी लांब लांबचे भाऊ होतो, चुलत भाऊ म्हणतात ना, आज सख्खे भाऊ झालो एकाच पक्षात येऊन. मी मनापासून पाटील साहेब आपलं स्वागत करतो. माझं भाषण मी संपवतच होतो आणि तेवढ्यात आपली एंट्री झाली. जे काय मी तुम्हाला सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. वारंवार आता भेट होत राहील. तुम्ही सगळ्यांनी पक्षवाढीसाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या करण्यासाठी मी पाठलाग करणार. तुम्हाला माझा कंटाळा आला तरी चालेल, मी परत येत राहणार. तुम्ही माझी तक्रार करा, काय हरकत नाही, पण पक्ष वाढवण्याशिवाय आणि इकडे नगरसेवक आपले, खासदार आपले झालेले आहेत, आमदार आपल्या झाल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. परत एकदा आपल्या सगळ्यांचा मी आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब. राणे साहेबांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. अतिशय तळागाळातल्या कार्यकर्त्यांची जाण असणारे असल्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितले, साहेब आपण वारंवार या, आपलं स्वागत ह्याच्यापेक्षा देखील जंगी होईल, ह्यापेक्षा देखील दुपटीने कार्यकर्ते आपण एकत्रित करूया आणि आपला शिवसेना पक्ष वाढवूया. आज आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्व तरुण पिढीच्या चेहऱ्यावर भाऊ आपल्या येण्याने एक आनंद सामावलेला आहे. सर्व तरुण पिढी आपल्या स्वागतासाठी, आपल्या सत्कारासाठी उपस्थित आहे. असे आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, तरुणांचं प्रेरणास्थान, सन्माननीय ईशान्य मुंबईचा बुलंद आवाज आणि आपल्याला एक ऊर्जा निर्माण करून देणारे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय संजय भाऊ पाटील साहेब यांचा इथं सत्कार होतोय.
मी सन्मान्य ईशान्य मुंबई संपर्क नेते सन्मान्य निलेशजी राणे साहेब यांना विनंती करतो की भाऊंनी शिवसेना परिवार प्रवेश केल्यामुळे आज आपल्या मित्र पक्षाचे देखील धाबे दणाणलेले आहेत आणि आपल्याला एक मोठा आधार लाभलेला आहे. मी भाऊंचा शिवसेना परिवारात मुलुंड विधानसभेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी आमचे विभाग प्रमुख सन्मान्य जगदीश शेट्टी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ही बजरंगबलीची जो शक्तीचं प्रतीक आहे असे आपल्या बोल बजरंग बोल बजरंग शिवसेना शिवसेना मी आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आपण सर्व तरुण पिढी सर्व माता भगिनी ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो असे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आपले भाऊ संजय भाऊ पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी भाऊच्या वतीने आदरणीय खासदार साहेब संजय पाटील साहेब आपले संपर्क नेते निलेश साहेबांचा सत्कार करत आहे. जोरदार टाळ्या. शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. तसेच आपले एसआर संपर्क प्रमुख कॅप्टन अडसूल साहेबांचाही सत्कार खासदार संजय पाटील साहेब करत आहे. धन्यवाद. भाऊंच्या वतीने दोन्ही मान्यवरांचा सत्कार झालेला आहे. मी सन्मान्य संजय भाऊंना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं मनापासून आभार का आपण एकच परिवारात होतो पण थोडं जरा मी सर्वात प्रथम आमचे बंधू राणेसाहेबांचं मनापासून आभार मानतो. साहेब आपण जिकडे जाल तिकडे आम्ही मागे मागे जाणं गरजेचं आहे ना साहेब. सर्वांचं अडसूळ साहेबांचं अशोकदादांचं सर्व मान्यवरांचं सर्वांचं नाव घेता खूप उशीर झालेला आहे खूप वेळ झालेला आहे. आज साहेब कार्यक्रम खूप होते आमच्या आगरी सेनेचा कार्यक्रम होता तिकडे जरा थांबणं गरजेचं होतं. डॉक्टर साहेब तिकडे येणार होते. डॉक्टर साहेब येऊ शकले नाही तर त्यांनी जबाबदारी दिली होती म्हणजे समाजाचा पण होता आणि तिकडे राहणं गरजेचं होतं. तरी फोनवर सर्व भाषणं ऐकत होतो मी. येताना निघालो तिकडून आणि साहेबांचंही भाषण ऐकलं. अडसूळ साहेबांचं भाषण सुरू झालं तेव्हा निघालो होतो. मी सर्व मान्यवरांचं मनापासून आभार मानतो. आणि आज म्हणजे अशोकदादांनी सांगितलं होतं पण आज सुरुवात प्रवेश झाला आणि हा पहिला कार्यक्रम आहे हा दादा. कारण दिल्लीतलं सर्व जे चाललं होतं राणेसाहेबांनी सांगितलं की 5 जणांचं त्यांना असं वाटत असेल बाबा आम्ही पण आलो आहे पण त्यांच्यावरती त्रास नको जायला म्हणून ते सर्व मी माझ्या अंगावर ओढून घेतलं. आणि हे बरोबर आहे ना म्हणजे त्यांना जरा मोकळं झालं फ्री व्हायला आणि आपण तेवढे सक्षम आहोत ना आणि तुमचा सर्वांचं तेवढं कवच आहे म्हणून त्यांना त्यांच्यापासून त्यांच्याकडे वाईट नको नजरा नको जायला. सर्व सक्षम आहोत ना झेलायला पण. आणि असे ढाल आहेत बरोबर. आणि आपल्याला राणेसाहेबांसारखे म्हणजे जे शिवसेनेला पाहिजे ज्या पद्धतीने काम करायचं. शिवसेना कशाला म्हणतात जेव्हा शिवसेनेत नव्हतो मी बाहेर शिवसेनेच्या बाहेरून काम करत होतो सर काँग्रेसमध्ये असू दे राष्ट्रवादीमध्ये असू दे तेव्हा बघायचो ज्या पद्धतीने काम करायचं काय शिवसेना काय आहे शाखेतून कसं काम होतं का कुठल्या पद्धतीने काम होतं का कुठल्या समस्येला कसं जायचं का काय करायचं हे बाहेरून बघत होतो. मग गेले 7 वर्ष शिवसेनेत राहून बघितलं आणि आता महिनाभर झाला आहे. हो हो सर ते काय म्हणूनच आलो ना साहेब.
आपण सर्वांनी मिळून काम केलेलं आहे. नवीन लोक आपल्यामध्ये सामील झालेली आहेत. मी असं तसं मला नवीन समजू नका. थोडं जरा प्रवेश झाला आणि अधिवेशन सुरू झालं. दिल्लीचंही जरा थोडं दिल्लीची जे साहेबांनी जबाबदारी दिली, डॉक्टर साहेबची जबाबदारी देतात, तिकडे अजून काय सर्व काम पूर्ण झालेलं नाही. दिल्लीत अजून खूप काम बाकी आहे आणि आम्हाला दिल्लीत साहेबांची कमी. साहेब असते तर अजून जरा थोडं बरं झालं असतं, मजा आली असते आम्हाला. पण ठीक आहे, साहेब ईशान्य मुंबईला आहे, मिळून जरा चांगलं काम करू. जास्त काय बोलायची गरज नाही. थोडं जरा प्रवेशाच्या वेळी काहीतरी जास्तच बोलून गेलो. साहेबांनी सांगितलं आहे बाबा, थोडं जरा जरी शिवसेनेत असेल तरी आपण जरा सर्व सांभाळलं पाहिजे. पण कोणी भाषा तशी वापरली तर आपण काय आहोत. आताच त्यांना त्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं असतं, म्हणून ते झालं. पण जरा पुढे जरा ते काय बिग बॉस तो एक कार्यक्रम आहे, माहिती आहे ना. ते कार्यक्रमात म्हणजे TRP त्याच्यावरच मिळते. थोडं जरा त्या पद्धतीने काम चाललं होतं. पण जे बाकी लोक आहेत त्यांना बिग बॉसची सवय आहे, त्याच्यावरच त्यांचं TRP चालतं. माझं ते काम नाही, आपण काम करणारे लोक आहोत. म्हणून ते मी जरा एक्झिट झालो बिग बॉसमधून. बोलो बाबा माझंही काम नाही, मला जरा लोकांचं काम करू दे. त्यांना जे त्यांचं जे काम आहे आपला पक्ष वाढवण्यासाठी ते जे काम करतात आहे त्यांना ते काम करू दे असं साहेबांनी सांगितलं. ते जेवढं बोलतील तेवढं आपल्याला फायदा होईल. बरोबर आहे ना. तर आपण आता काम करूया, चांगलं काम करतच आहोत. आता नगरसेवक, आमदार, खासदार हे तर होतच राहतील, पण लोकांची सेवा करायची आपला पक्ष वाढला पाहिजे. काय करायचं आहे आपण सांगायचं. मी नेहमी काँग्रेसमध्ये होतो, राष्ट्रवादीमध्ये होतो, बाकी सर्व ठिकाणी जसं सिनियर मंडळी सांगत होते तसं काम करत होतो. मान सन्मान देण्यामध्ये मी कधी कमी पडलो नाही, काम करण्यामध्ये कधी कमी पडलो नाही. काय दादा हां. आणि खासदार होण्यामध्ये पण आपल्या सर्वांचा आशीर्वाद अगोदरही होता, पुढे अजून साहेबांचा आदेश जसा आहे नगरसेवक, आमदार, खासदार झाले पाहिजे. शिंदे साहेबांच्या वतीने आता आपल्याला दोन्ही जे आदेश देतील आणि बाकी आपण जे सांगाल कुठल्या पद्धतीने काम करायचं, काय करायचं, संपर्क आपला म्हणजे भेटणं सुरू झालं नव्हतं. आता आपण जसं सांगाल तसं शाखावाईज का कसं काय कार्यक्रमात सर्व प्रमुख लोक सांगतील त्या पद्धतीने आपण काम करू. मी भाषणवाला नाही, काम करणार आहे. हां जिथे कमी पडेल तिकडे सर्व गोष्टींनी आपण पक्ष वाढवण्यात मदत करू. बोलायचं खूप आहे, पण काय बोलायला लागेल का मग ते वेळ आल्यावर सर्वांना जे काय बोलायचं ते आपण सर्व बोलू. आता भेटाभेटी जरा थोडं नवीन जे लोक झालेत संपर्क माझा जरा बोलवत जा, सुखादुःखात पण बोलवत जा. बोलवतातच, आपण भेटतच होतो, पण आता जरा पक्षाच्या माध्यमातून जरा सर्व ठिकाणी जाऊ द्या. हां जरा धनुष्यबाण परत घराघरात आहेतच, पण जरा छातीवर परत लागला पाहिजे ना सर्वांच्याच. हां बरोबर आहे ना. धन्यवाद सर्वांचं. मी जगूबाईंचा मनापासून आभार मानतो. जगूबाईच्या माध्यमातून सुरुवात झाली ना. साहेब पुन्हा एकदा आपला मनापासून आभार.
आपण आदेश द्याल त्याप्रमाणे आम्ही अजून बाकी आहेत. आता सुरुवात झाली आमच्यापासून, बरोबर आहे ना. आता असं नाही का आपल्याकडे कुठली कमी आहे, पण कशाला कोणाला उगाच इकडे काम नाही, कशाला कोणाला. चांगले लोक जरा साहेब, आता कोणाला चांगले लोक येऊ द्या ना साहेब. आता नाही येतातच आहे, आता स्पीड वाढवली पाहिजे आपण. धन्यवाद पुन्हा एकदा आपलं. जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय खासदार, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व संजय भाऊंच्या वतीने आपल्याला सेवेला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या वतीने छत्री वाटप करण्यात आलेलं आहे. प्रत्येक आपल्याला आजपर्यंत मुलुंड विधानसभेमध्ये पहिलं आपण छत्री वाटपचं उद्घाटन करून घेऊया. साहेब, काही प्रवेश आहे साहेब, मुलुंड विधानसभेअंतर्गत काही प्रवेश आहे, तर मी विनंती करतो सन्माननीय जगदीश शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिलं छत्री उद्घाटन करू घ्या. प्रवेश आहे सन्माननीय अमित राठोड साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय तालुका अध्यक्ष, तसेच समाजसेवक हरीशजी वाघेला व त्यांचे समस्त सहकारी यांनी देखील व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. त्यांचा देखील प्रवेश आहे. सन्माननीय समाजसेवक हरीशजी वाघेला. शिवसेना, शिवसेना. महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा. शिवसेना, शिवसेना. तसेच सन्माननीय समाजसेवक हरीशजी वाघेला साहेब यांचा देखील प्रवेश होतोय, त्यांचा देखील प्रवेश करून घ्यायचा आहे. मी साहेबांना विनंती करतो सन्माननीय समाजसेवक हरीशजी वाघेला व त्यांचे सहकारी, हरीशजी वाघेला व त्यांचे सहकारी. शिवसेना, सन्माननीय संजय भाऊ पाटील यांच्या वतीने आपल्या मुलुंड विधानसभेकरिता छत्री वाटप करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता की आपल्या खासदारांचं आपल्यावर किती प्रेम आहे. त्यांनी दिल्लीहून आल्या आल्या सर्वप्रथम आपले शिवसैनिक माता भगिनी पावसात भिजू नये म्हणून आपली काळजी घेत आपल्यासाठी छत्र्या पाठवलेल्या आहेत. आवर्जून प्रत्येक शाखेमध्ये संजय भाऊंनी वैयक्तिक फोन करून सर्वांचा माहिती घेतलेली आहे की सर्वांपर्यंत दिलेल्या छत्र्या पोहोचल्या की नाही, इथपर्यंत भाऊचं काम असतं. संजय भाऊंना मी एक विनंती करू इच्छितो की आपल्या येण्याने आपल्या मुलुंड विधानसभेतील सर्व युवकांची ताकद वाढलेली आहे, सर्वांची कॉलर टाईट झालेली आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व माता भगिनी व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्यासाठी वरती भोजनाची सोय केलेली आहे. सर्वांनी एक मिनिट बसून घ्या. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही. गडबड करू नका. मान्यवरांना पहिलं गडबड गोंधळ न करता गडबड गोंधळ करू नका. बाकी मागच्या बाजूला जे कोणी आहे त्यांनी बाकी वर जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. माता भगिनींना नम्र विनंती आहे, सर्व माता भगिनींना नम्र विनंती आहे की आपण वरच्या माळ्यावर
साहब का कौन सा उधर उनको पहला अरे मूवमेंट तो इधर रुके अरे वो छोड़ ना तू जाना पहला वो देना हॅलो सर्वांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीत मान्यवरांना जाण्यासाठी जागा करायची आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे. जागते मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो दुम दुमते हीच घोषणा शिवसेना शिवसेना एकनिष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना शिवसेना शिवसेना एकजूट एक संघ वचनाला कटिबद्ध गणपू राष्ट्र बलशाली घेऊन विचार आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना बाळासाहेबांच्या चरणाची धूळ माथी शिकवण रक्तात आमच्या दिघे साहेबांची अरे हिऱ्या पोटी गार गोटी मान कुटी बसता गाडी फोडून आम्ही उडवतो नाकारून दिले ढोंग सोडला अभद्र संघ वचनाला जागते जनहित मानते कणा शिवसेना 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 संकटेही आली भव्य पार करू अग्नि दिव्य काल आज उद्या निशाणी धनुष्यबाण आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना तत्वासाठीच जिद्दी हीच सेना बाकी रद्दी जय जय महाराष्ट्र हो दुम दुमते हीच घोषणा शिवसेना 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 आली शिवसेना शिवसेना सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब